त्याचबरोबर जनता सहकारी बँकेचे प्रमुख आणि विशेषतः वासी मर्डेकरांचं घर ज्यांनी त्यांच्या मुलाकडून सातारकरांच्या नावावर वास्तविक शाखेच्या नावावरच केले, पण ते सातारकरांसाठी विनोद केलेलं काम हे अतिशय मोठं आहे. अशा या कार्यक्रमाला उपर उद्योग समूहाचे महत्वाचं म्हणजे ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट म्हणून आपण 4-5 हजार लोक तरी कमीत कमी त्यांच्याकडे आहेत. फक्त ह्या सगळ्याचे प्रमुख आहेत त्यांच्या हस्ते भारत राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर माननीय विनोद कुलकर्णींची जी निवड झालेली आहे त्याची आपण ही अतिशय आनंदाची बाब एवढ्यासाठी आहे की मला तिथलं बरंच कारभार माहिती आहे म्हणून किंवा माहिती आहे. म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी सदानंद मोरेंना पहिलं काय सांगितलं असेल तर ठाकरेंचं सगळं जो साठा आहे तो महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृती मंडळाकडनं आपण प्रकाशित करावा आणि तो करण्यात पण आला. त्यापेक्षा ज्या मंडळावर विनोद कुलकर्णी यांची नेमणूक झालेली आहे ते महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्या पहिलं जी काही धोरणात्मक बाबी झाल्या त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना ज्योतिराव चव्हाणांच्या माध्यमातून झाली. त्याचं नियोजन तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री यांनी केलेलं होतं आणि त्याचबरोबर विश्वकोशची पण त्यावेळेला निर्मिती झालेली आहे आणि ही निर्मिती फार महत्त्वाची आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर तर्कतीर्थांची आपल्याला विशेष माहिती नाही, परंतु एक काळ असा होता की महात्मा गांधी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींना पुण्याच्या येरवडा जेलमध्ये बोलवून घ्यायची आणि चर्चा व्हायची. म्हणजे आपल्या देशामधलं जातीवादी राजकारण असं म्हणू आपण, त्या जातीवादामधलं काही पूर्वीपासून जे काही दाखले होते त्याला अभ्यासपूर्ण छेद देण्याचं काम तर्कतीर्थांनी केलं त्या काळात सगळ्यात महत्त्वाचं. आणि तर्कतीर्थांचं वेगवेगळं मोठेपण आपल्याला अजून विशेषतः माहीत नाही. आता लवटेचे 18 खंड प्रकाशित झाले ते वाचल्यानंतर आपल्याला वेगवेगळं कळेल. परंतु तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी बरीच वर्ष महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते आणि त्याची बरोबर त्या पद्धतीतून त्यांनी एक प्रकारे मांडणी केलेली आहे. आज आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असताना या सगळ्या गोष्टीचा त्या वेळेला उपयोग झालेला आहे. आणि विनोद कुलकर्णी हे चळवळी व्यक्तिमत्व आहे विशेषतः. आणि मला सध्या असं वाटतं मी जेव्हा अभ्यास करतो की साहित्यिक असणं हे महत्त्वाचं आहेच, पण त्याहीपेक्षा समाजातलं साहित्यिकांचं वेगवेगळ्या साहित्यिकांचं योगदान अतिशय परखडपणे चांगल्या पद्धतीतून पुढं आणण्याला माणसाला जास्त महत्त्व आहे. कारण आपण एका बाजूने जेव्हा बघतो की साहित्यिक हा थोडासा आपल्या भोवती गुंतलेला असतो. शंकर साडांसारखी व्यक्तिमत्व वेगळी असतात ती दुसऱ्यांना मोठं करतात. म्हणजे आज मला आठवते की श्रीपाल सबने जेव्हा पुण्यात आले कोणाला माहीत पण नव्हतं, पहिल्यांदा ग्रंथ महोत्सव घेऊन आले श्रीपाल सबनेचं नाव. परंतु हे काम आहे ते महत्त्वाचं आहे. कारण विनोद कुलकर्णी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावर जाणं याचा अर्थ साताऱ्यातल्या राजधानीपासूनच्या बऱ्याच गोष्टींचं तिथल्या मंडळाच्या माध्यमातून आपण जे म्हणतो वेगवेगळ्या गोष्टी बाहेर येणं किंवा त्याचं पुस्तक रूपाने पुढे येणं हे मोठं काम होणार आहे. आणि त्याच्यामुळे त्यांची निवड ही फार महत्त्वाची वाटते. एका बाजूनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीमध्ये विनोद कुलकर्णी यांना अगदी मिलिंद जोशींच्या आपण असं म्हणू की मिलिंद जोशी म्हणजे तुम्हाला नाही उभं राहायचं, फक्त आधी त्यांना घरात जाऊन तुम्ही काय काळजी करू नका, तुमचा फॉर्म मी भरतो, सगळं मी भरतो, कायदेशीर मी बघतो, असं करत त्यांना घेऊन आले. आणि आज महाराष्ट्र साहित्य परिषद अतिशय आघाडीवर काम करते. आणि मिलिंद जोशी खरोखर अतिशय काय आपण म्हणतो त्याला अष्टपैलू व्यक्तिमत्व, त्यांच्या वेगवेगळ्या परिमाण असतील, त्याचा अभ्यास असणं प्रचंड आहे.
पण माझ्या तर एक लक्षात आलं की त्याचा एवढा अभ्यास प्रचंड आहे, आता आम्हाला आता कळतंय किंवा त्याचा कार्याध्यक्ष म्हणून आहे, पण त्या कार्याध्यक्ष पदावर त्यांना आणून बसवलं ते विनोद कुलकर्णी बसवलं. म्हणजे विनोद कुलकर्णी समाजातली अशी काय माणसं घडतात आणि ती हिरलेल्या माणसांना पुढं करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतं. त्यामुळं या मंडळाची त्यांची निवड ही अतिशय महत्वाची आहे. मी आणि नितीन देशपांडे 5-10 मिनिटांमध्ये येतील, तोपर्यंत अनिल जठार यांना मी विनंती करणार आहे की आपण जनता सहकारी बँकेच्या संदर्भातलं जे आता तुम्ही जी प्रगती केलेली आहे त्याच्यामध्ये तुमचं आणि स्टाफचं सगळ्यांचं योगदान आहे, त्यामुळे विनोद कुलकर्णीचं महत्त्व आहे, तर त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी बोलला. तोपर्यंत येईल म्हणजे आपला पुढचा कार्यक्रम चालू. चिटणीस साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे विनोद कुलकर्णी साहेबांचं जनता बँकेतलं जे काय कामकाज आहे, योगदान आहे, त्याबद्दल आपणास थोडीशी थोडक्यात माहिती. साधारण 2006 साली कुलकर्णी साहेब पहिल्यांदा जनता बँकेचे संचालक झाले आणि ते पण ऐतिहासिक पद्धतीने म्हणजे बिनविरोध झाले. जनता बँकेच्या इतिहासात कधीच बिनविरोध निवड एकाही संचालकाची झालेली नव्हती. त्या साहेबांची बिनविरोध निवड झाली आणि त्यानंतर 2011 पासून पूर्ण एक हाती नेतृत्व, म्हणजे सर्व संचालकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला. त्यांनी पूर्ण एक हाती नेतृत्व सगळ्या संचालकांना बरोबर घेऊन एवढं उत्कृष्ट काम केलं की जनता बँकेचं कायम निगेटिव्ह सातारमध्ये असायचं की आज बँक बुडल, उद्या बुडल, आता राहत नाही. पण 11 पासून या अतिशय 4.5 कोटीच्या तोट्यापासून ते आज बँक FSWM पर्यंत आणलं. FSWM म्हणजे फिनान्शियल साऊंड अँड वेल मॅनेजमेंट बँक असते. ते रिझर्व्ह बँकेचे निकष, ते 7च्या 7 निकष आपण 31 मार्च 24ला आणि वैधानिक लेखा परीक्षकांनी प्रमाणित केलेल्या आर्थिक परिस्थितीवर पूर्ण केले आहे आणि त्याला आपली मान्यताही दिली वैधानिक लेखा परीक्षकांनी. त्यामुळे आता बँक नुसतं वाचवली नाही, टिकवली नाही, तर आता वाढीच्या दृष्टीने पण या वर्षापासून म्हणजे 23-24 पासून आता जनता बँकेची पावलं वाढीच्या दिशेने. त्यातले त्यात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे वाढीसाठी पहिल्यापासून जनता बँकेचं 63 सालापासून फक्त सातारा जिल्हाच कार्यक्षेत्र आहे. परंतु साहेबांनी आपल्या म्हणजे सातारकरांचे जास्त पुण्याला आहे बहुतांश. जसं जावळीतला माणूस मुंबईत आहे तसं सातारकर बहुतांशी पुण्यात आहे नवीन पिढीसाठी. तर पुणे कार्यक्षेत्र असावं या दृष्टीने आपल्याला करायचंय. फक्त ती वेळ येत नव्हती, बँकेची परिस्थिती मजबूत नव्हती, आपल्याला सरकार आयुक्तांनी असू दे, रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली नसती. त्यामुळे आपलं 16 पासून होतं की वाढवायचं कार्यक्षेत्र पुणे मुंबई. परंतु आता ती परिस्थिती, आर्थिक परिस्थिती मजबूत केली पाहिजे आणि आता आपण सरकार आयुक्तांनी आपल्याला परमिशन पण दिली आपल्याला पुणे कार्यक्षेत्राचं. फक्त रिझर्व्ह बँकेत आता NOC राहिली म्हणजे बायलॉजला दृष्टी मिळते ती फक्त राहिलेली आहे. त्यामुळे आता भविष्यात बँक नुसती वाचवली टिकवली नाही तर त्याचा वाढणार पण आहे निश्चित आहे. मोबाईल बँकिंगचंही आमचं अंतिम टप्प्यात आहे. रिझर्व्ह बँकेला तांत्रिकदृष्ट्या फक्त सर्टिफिकेट हवंय, तेही आम्ही आता ऑडिटरची नेमणूक करून ते पण देतोय. मोबाईल बँकिंग आणि पुणे कार्यक्षेत्र हे दोन्ही महत्वाच्या गोष्टी या 2 ते 3 महिन्यात आमच्या 100% पूर्तता होईल त्याची आणि वाढीच्या दिशेने हे एक मोठं पाऊल असणार आहे जनता बँकेचं. आणि आपली बँक सक्षमरित्या पुण्यात पण कार्यरत राहील आणि बऱ्याच दिवसापासून जी मागणी होती सभासदांची, खातेदारांची, ती आपण पूर्तता करतोय. आणि याच्यामध्ये कुलकर्णी साहेबांचा अगदी 11 पासून जे कष्ट आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांना, सर्व संचालक असू दे, सेवक असू दे, अधिकारी असू दे, शिपाई पासून CO पर्यंत सगळ्यांचा कुठं कसा उपयोग करायचा बँकेच्या वाढीसाठी, बँकेच्या कामकाजासाठी, याचं अचूक त्यांना इतकं त्यांच्या एवढं म्हणजे एखाद्या COला किंवा जनता बँकेच्या व्यवस्थापकाला माहिती नसेल, परंतु संचालक म्हणून त्यांनी ते हिरलेलं आहे. प्रत्येक सेवकाची काय कॅपॅसिटी आहे हे त्यांना सर्वात जास्त माहिती आहे. त्यांनी कधी काउंटरला काम केलं नाही, कधी ऍडमिनला काम केलं नाही, असं बँकेत पूर्ण अनुभव काही नाहीये. परंतु फक्त नेतृत्व करून त्यातले बारकावे त्या अधिकाऱ्याला माहित नाही तेवढ्या बारकावे त्यांना म्हणजे काय वाचनातून असू दे, इतर DDR ऑफिस असू दे, म्हणजे सरकारचे अधिकारी असू दे,
यांच्याशी सतत चर्चा विनिमय करून काहीतरी नवीन करायचं, बँक वाढवायची, या पद्धतीने सारख्या सतत चर्चा डोक्यात येतच असते आणि त्यांना 11 पासून त्यांचं हे चालू आहे काम आणि त्याला आता मूर्त स्वरूपात यश पण आलेले आहे. आता तर 10% फक्त भाग आपला राहिलाय की ऑनलाईन बँकिंग म्हणजे मोबाईल बँकिंग आणि कार्यक्षेत्र भाग, या 2 गोष्टी पण आपल्या 2-3 महिन्यात झाल्या की एक बँकेला आता कुठलाही म्हणजे अजिबात जी निगेटिव्ह चर्चा होती ती आता पूर्ण संपलेलीच आहे. पण आता पॉझिटिव्ह दृष्ट्या बँक एवढी मोठी आणि सक्षम होईल अशा पद्धतीने कामकाज झालेले आहे जनता बँकेकडनं. त्याच्यामध्ये साहेबांनी सगळ्या संचालकांचं पण तेवढंच योगदान आहे. ज्या त्या वर्षी जे कोणी चेअरमन असतील किंवा संचालक म्हणून काम केलं त्या सर्वांचं योगदान महत्वाचं आहे. या सगळ्यांची मोठ बांधणं ह्याचं मोठं श्रेय साहेबांना जातं. ते संघटनात्मक किंवा ग्रुपने जे काही काम करायचं ते नियोजन करायचं आणि त्याचं पूर्णत्वास न्यायचं याच्यामध्ये त्यांचा मोठा हातखंडा आहे. ते जनता बँकेला अतिशय उपयुक्त ठरलेलं आहे. जनता बँकेचंही त्यांनी सर्व सामाजिक कार्यात म्हणजे अगदी बासी बर्डेकरांचं स्मारकाचं असू दे, मसापचे कुठले कार्यक्रम असू दे, त्याच्यामध्ये जनता बँकेच्या स्टाफचं योगदान राहील याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली. बँकेलाही तेवढीच प्रसिद्धी साहेबांच्यामुळे पण मिळते. कुठेही गेलं तरी आज विनोद कुलकर्णी जनता बँकेचे का हा त्यांची प्रायमरी ओळख झाली. त्यांची पत्रकार म्हणून ओळख कमी आहे पण जनता बँकेचे कुलकर्णी काही सगळी त्यांची आता ओळख झाली आहे साताऱ्यामध्ये. तर जनता बँकेत थोडक्यात वाहून घेतलंय त्यांनी आणि त्यांना जे करायचं होतं म्हणजे बँक सक्षम करायची होती ते त्यांनी जाहीरनाम्यातही दिलं होतं. 2016च्या 2026च्या पैकी वाचवली, टिकवली आणि आता वाढवणे त्याप्रमाणे आमची आता बँकेची घोडदौड चालू आहे. त्यात त्यांना जवळपास 100% यश देखील आलेलं आहे. माहिती मी आपल्या सर्वांना दिली चिटणीस साहेबांच्या विनंतीवरून. धन्यवाद. आता हा कार्यक्रम विशेषतः आम्ही पुस्तकप्रेमी समूह आणि दिग्दर्शक पतसंस्थेच्या वतीने घेण्यात आलेला आहे. सातारच्या साहित्य चळवळीला गती देण्याचं काम आम्ही पुस्तकप्रेमी समूह करतो. त्याच्यामध्ये डॉक्टर चौधरी, त्यानंतर श्रीराम नानल, विनोद कुलकर्णी, कात्रे, कुलखडके, मी असे आणि बरीच मंडळी त्याच्यामध्ये आहेत. परंतु मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की महाराष्ट्रामध्ये आता आम्ही पुस्तक प्रेमी समूहाची चर्चा आहे. कारण जवळपास 1111 पुस्तकांच्यावरचं लेखन त्याच्यामध्ये आलेलं आहे. आणि आपण असं म्हणू की लेखक हा प्रत्येकाच्या मध्ये दडलेला असतो. उदाहरणार्थ अनिल जठार जे आहेत ते कसं ठरवले की माझे अनुभव फक्त मी घेतो तर ते लेखक म्हणून 2-3 महिन्यामध्ये हळूहळू लोकांच्या पुढे येतील. प्रसिद्ध होतील का नाही हा मुद्दा वेगळा. कारण त्याचं कारण असं आहे की अनुभवातलं लेखन असणं हे महत्वाचं असतं. जसं आपण म्हणतो की एखाद्या खेडेगावाचं वर्णन करायचं मुंबईमधल्या माणूस वर्णन करायला लागला तर ते त्याच्यात होत नाही. उदाहरण म्हणूनच ग्रामीण भागातले लेखक हे झपाट्याने पुढे आले कारण त्याच्या लिखाणामध्ये दाखवून असलेला अनुभव हे अतिशय या पद्धतीनं महत्वाचे असतात. विशेषतः नानल साहेब हे बँक ऑफ महाराष्ट्रमधून रिटायर झाले परंतु लिडिंग बँक म्हणून त्यांनी जे महाराष्ट्रभर काम केलेलं ते फार महत्वाचं. म्हणजे आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात. मला काल कळलं की आत्ता जी आपली रेल्वे रेक डबल झालेली आहे उदाहरणार्थ तर त्यांचे काही प्रोजेक्ट्स असतात म्हणजे हे प्रोजेक्ट्स त्या पद्धतीतून पुढे जात असतात. तर ही साहित्यिक चळवळ जी आहे ही वाढवण्यासाठी आता आणखीन आपल्याला मदत होणार आहे. तर नानल साहेबांना मी विनंती करतो की आपण विशेषतः आम्ही पुस्तकप्रेमी समूह आणि त्याचबरोबर मान्य विनोद कुलकर्णी या संदर्भामध्ये आपल्याला जे जे बोलायचे त्या ठिकाणी आपण मार्गदर्शन करावं. सर्वांना नमस्कार. आजचे उत्सवमूर्ती आपल्या सर्वांचे स्नेही विनोदजी
कुलकर्णी, शिरीष चिटणीस सर, श्रोत्री सर, आपण सर्व. माझा कुलकर्णी सरांना मी ओळखतो भरपूर दिवस, पण ह्या त्यांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाची मला आता माहिती होते. एक गोष्ट सांगायची म्हणजे काय की मी सुद्धा एक्स बँकर आणि एका अडचणीत असलेल्या बँकेला परत पुनर्स्थापना करायची, तर हे मोठं चॅलेंजिंग काम असतं. मी तर आता असं सुचवणार आहे की कॉर्पोरेट ॲग्रिकल्चर बँकेला मी असली बँकेला पण आतापर्यंत जातो, शेतकरी बंद गेलो तर तिथे सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे वरिष्ठ अधिकारी प्रशिक्षणाला येतात गणेश स्टेट रोडला. तर तिथे यांनी जायला पाहिजे, कारण हे जिवंत अनुभव आहे आणि याच्या पाठीमागे निष्ठा लागते आणि केवळ निष्ठा असून भागत नाही तर ते कौशल्य पण लागतं. तर ह्या सगळ्याचा गोष्टीचा त्यांच्याशी काय म्हणायचं ते साठा आहे. आणि मी सुद्धा सर जनता सहकारी बँकेचा खासदार अनेक वर्ष होतो, तर काय व्हायचं तर ती प्रामाणिकपणे सांगतो की सगळ्या राष्ट्रीयकृत बँका त्या काळातल्या सगळ्या रविवारी बंद, आणि मी इकडे जुन्नरवरून सातारा बदलून आलो आणि सदर बाजारची शाखा होती ती रविवारी तुमची चालू असायची. तर आणि अतिशय चांगली सर्व्हिस मिळायची आणि चांगलं अजून सुद्धा मला जनता सहकारी बँकेचे सणासुदीचे मेसेजेस येतात. तर किती बँका मोठ्या झाल्या आणि किती बँकांमध्ये अद्ययावत सर्व्हिस असली तरी सुद्धा लहान बँकेचं स्थान हे अबाधित आहे. आणि तिथला जो पर्सनल टच आहे, म्हणजे मला एक गोष्ट आणखी सांगायची वाटते की माझी सुद्धा पतसंस्था पतसंस्था म्हणजे कालच प्रभू सरांनी उल्लेख केला की पर्यावरण सांस्कृतिक चळवळीत भाग घेणारी एकमेव पतसंस्था. तर आता नवीन एक कॉन्सेप्ट आलेली आहे की पूर्वी आपण मॉनिटरिंग ऑफ अकाउंट म्हणायचं. मॉनिटरिंग काय, लोन अकाउंटचं मॉनिटरिंग नाही सर. आता केवळ लोन अकाउंटचं मॉनिटरिंग करून व्यवसाय करणाऱ्याला लागणार नाही, तर डिपॉझिट अकाउंट असलेल्याचं सुद्धा मॉनिटरिंग आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी आता मी जे काही वाचतोय, आणि परवा आमच्या निवृत्त आमचं संघटनेचं अधिवेशन झालं तर त्या ठिकाणी आमचे ईडी साहेब पण आलेले होते आणि त्यांच्याशी मला चर्चा करताना एक 2-3 मिनिटं मिळाली. तर मी त्यांच्यासमोर कल्पना मांडली की डिपॉझिट अकाउंट असतील, FDR अकाउंट असतील, आणि परवाच आपण वाचलं असेल की 47% सिनियर लोक हे राष्ट्रीयकृत बँकेतलं टर्म डिपॉझिट करतात. तर आता इथे जगाल साहेब आहेत, कुलकर्णी सर आहेत, तर ह्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला पुढच्या योजना आखायला आणि मॉनिटरिंग केवळ लोन अकाउंटचा नाही, हप्ता चुकला इतके होईल की काय, डिपॉझिट अकाउंट सुद्धा मॉनिटरिंग करायला पाहिजे. तर मी त्याच्याबद्दल कुलकर्णी सरांचे एक बँकर म्हणून व्यक्त करतो. त्याचं साहित्यिक चळवळीचं योगदान मोठं आहे. आणि आता शिंदे सरांनी आमच्या पुस्तकप्रेमी ग्रुपचा उल्लेख केला, तर हा जो आम्ही पुस्तकप्रेमी ग्रुप आहे 2-2 वर्ष झाली, आणि काल जो पुस्तक परिचय प्रकाशित झाला तो 1132 नंबरचा होता. म्हणजे सलग 1132 दिवस पुस्तकं येत आहेत समोर, आणि सगळ्या प्रकारची, म्हणजे सगळ्या सामाजिक परिस्थितीमध्ये लेखकांनी जे लिहिलेलं आहे ती सगळी पुस्तकं येतात. ते पुस्तक आहे आणि ते आहे. आणि दुसरी एक गोष्ट मला अतिशय मोकळेपणाने सांगायची वाटते की आम्ही पुस्तकप्रेमी समूहावर कुठल्याही राजकीय विषयाची चर्चा होत नाही. तर एवढंच मी राजकीय विषयाबद्दल बोलतो, पण ती चर्चा न होता सुद्धा रात्री 10:30 वाजेपर्यंत ग्रुपवर पोस्टिंग चालू असतं. आज सुद्धा सकाळमध्ये बातमी त्या वार्ताहरांनी दिलेली, अनेक लोकांचे मेंबरशिप होण्यासाठी फोन आले. आणखी तिसरी गोष्ट मला अशी सांगायची की महाराष्ट्र साहित्य परिषदेचं साहित्य संवर्धनाचं जे योगदान आहे, तर त्याच्यामध्ये विनोदजींचा, चिटणीसर दोघांचा मोठा कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि मी मध्यंतरी शिवार साहित्य संमेलन झालं जगात, यांनीच आयोजित केलं होतं. कल्पना रिव्होल्युशनरी छोटी कल्पना वाटते की शिवारामध्ये प्रत्यक्ष साहित्य संमेलन करायचं. तर मला एवढीच साताऱ्यांना विनंती करायची की ह्या सगळ्या उपक्रमामध्ये आपण अधिकाधिक सजगतेने सहभागी व्हायला पाहिजे, आपला वेळ द्यायला पाहिजे. काही ठिकाणी समजा पुस्तकाचं, काल मी संजय उपाध्यायांचं 15 तारखेचा प्रोग्राम काल युट्यूबवर बघितला, तर ते असं म्हणताय की पुष्पगुच्छ नको, पुस्तके वाटा. म्हणजे वाचन वाटा हे शासनाचं इनोव्हेटिव्ह टायटल होतं, वाचन वाटा प्रोग्रामचंच काय शीर्षक होतं ते. तर असं आपण करूया.
आणि आणखीन विनोदजीला माझी एक अशी विनंती राहील की इथे भोसले सर बसलेले आहेत, सहकार क्षेत्रातले सहकार बाकीचे आहेत, तर सहकार क्षेत्रात सुद्धा तुम्ही आणखी लार्जर रोल प्ले करावा, मोठी भूमिका आणखी घ्यावी, तुमच्याकडे क्षमता आहे तर एवढं करावं अशी माझी विनंती आहे. आणि इथे जे लोक बसलेले आहेत तर त्यांच्यापैकी म्हणजे आम्ही पुस्तकप्रेमी समूहाचे सदस्य नसतील तर जरूर सदस्य करावं. आपले श्रोत्री सर आहेत, मी पण आहे, आणि ही चळवळ आपण बळकट करूया. आणि भविष्यात 93 सालचं साहित्य संमेलन दादागिरीमध्ये एक साहित्य संमेलन आमच्या डोळ्यात एकच साकारा करू दे अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. नमस्कार. प्रथमतः क्षमा मागतो, मला थोडासा उशीर झाला. चिटणीस साहेबांचा निरोप आला होता, मी कार्यक्रमात जास्त व्यस्त होतो त्यामुळे उशीर झाला, त्याबद्दल क्षमस्व. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यज्ञ करू असं म्हणणारे तुकाराम महाराज या महाराष्ट्राच्या भूमीतलेच. शब्दांचं लेणं महाराष्ट्राला काही जुनं नाहीये, पण याला गौरवाप्रत नेणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आज विनोद कुलकर्णींच्या रूपानं ती संस्कृती जास्त उभाराला आली असं म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचं हे पद मिळणं आणि ते सुद्धा साताऱ्याला मिळणं हे अतिशय भूषणावं आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण नुकतंच आपण एक 8-10 दिवसापूर्वी चांगली बातमी वाचली, ती म्हणजे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे आणि त्याच्यात मोठं योगदान विनोद कुलकर्णींचे असं म्हणायला हरकत नाही. कारण सातारा शहरापेक्षा आज एक सबर्बन साताराचं शाहूपुरी आणि त्या शाहूपुरी सारख्या छोट्या समूहात सुद्धा महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा काढून ती अतिशय उत्कृष्ट साताऱ्यापेक्षा जास्त चालवणं हे योगदान विनोद कुलकर्णींचं आहे. आणि त्यामुळं या साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या या संकुलाला, शाहूपुरी संकुलाच्या माध्यमातून आज ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष सुद्धा आहेत. असं विविधांगी व्यक्तिमत्व सातारला लाभलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि आज या व्यक्तीचा गौरव महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळानं केलाय सदस्यत्व देऊन. त्यामुळं ही आपल्याला गौरवास्पद अशी कामगिरी असं म्हणायला हरकत नाही. सातारा शहर हे दिवसेदिवस अनेक अंगाने प्रसिद्धीच्या झोतात आहे असं म्हणायला हरकत नाही. अनेक इथं उपक्रम चालतात, साहित्याच्या क्षेत्रातले तर उपक्रम त्या दीपलक्ष्मीमध्ये सततच चालू आहे. म्हणजे त्याला हा मिळालेला हा प्रमाणपत्र आहे असं म्हणायला हरकत नाही विनोद कुलकर्णींच्या रूपाने. त्यांच्या गौरवाचा आज आपण कार्यक्रम या ठिकाणी करतोय. त्यांच्याकडनं खूप सातारकरांच्या अपेक्षा आहेत, कारण ते अतिशय बहुरंगी असं पत्रकार आहेत महत्वाचं म्हणजे. आणि साताऱ्याची जी जीवनवाहिनी जनता सहकारी बँक, या जनता सहकारी बँकेचा सुद्धा वाढवण्यामध्ये आणि त्याला अभिमानास्पद सातारकरांना वाटेल अशी त्याची अवस्था निर्माण करण्यात विनोद कुलकर्णींचा खूप मोठासा वाटा आहे. आणि त्याच्यावर त्यांनी भाष्य सुद्धा एका पुस्तकातनं केलेलं आहे आणि पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यावरचं की मी काय केलं जनता बँकेसाठी. आणि आज जनता बँकेची अवस्था पूर्वीपेक्षा खूपच चांगली असं म्हणायला हरकत नाही. त्याही क्षेत्रात म्हणजे आर्थिक क्षेत्रातही त्यांचा वावर असा कौतुकास्पद आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यासाठी ही व्यक्ती, सातारकरांच्या सेवेत असलेली व्यक्ती गौरवाला खूप भूषणावं आहे असं म्हणायला हरकत नाही. मी यानंतर डॉक्टर संदीप श्रोत्री यांना विनंती करतो की आपले मनोगत व्यक्त करा. नमस्कार. आपल्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला हा सन्मान मिळतो, त्यामुळे हा कौटुंबिक कार्यक्रम आहे. आणि त्या निमित्तानं आम्ही पुस्तकप्रेमी हा समूह, दीपलक्ष्मी पतसंस्था त्या सर्वांच्या तर्फे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ज्यांच्या हस्ते हा सत्कार होणार आहे ते नितीन देशपांडे. हे एका मोठ्या सांस्कृतिक आणि साहित्यिक वारसा असलेल्या गावातून आलेले आहेत. मुद्दाम सांगतो की नरहर कुरुंदकरांसारख्या व्यक्तीचा त्यांच्या वडिलांशी संबंध होता. त्यांचं गाव नांदेडपाशी वसमत म्हणून आहे, प्रत्येक इथून आलेले आहेत. हा फार मोठा योग. या निमित्तानं
नांदल साहेब इथं आले, डॉक्टर पडवे इथं आलेले आहेत आणि समोर जी मंडळी बसली त्यामध्ये देखील रवींद्र भोसले आहेत, कांत फडतरे डॉक्टर आहेत, सहकार क्षेत्रातली मोठी व्यक्ती आहेत. म्हणजे डॉक्टर असून सहकार क्षेत्रामध्ये एवढं मोठं काम करणारी माणसं कमी भेटतात, पण तरी देखील ती इथं बसलेली आहेत. आमच्या पुस्तकप्रेमी समूहातले अनेक सदस्य इथं आलेले आहेत, संध्याचे चौगुले आलेले आहेत, नगर वाचनालयामधले बडवे डॉक्टर आहेत, मी आहे, विनोद कुलकर्णी पण आहेत, पण आनंद आणि जोशी पण इथं आलेले आहेत. तर या सर्वांचा उपस्थितीत हा कार्यक्रम होतोय हे खरोखर एक मोठं साताऱ्याच्या साहित्य वर्तुळातील एक सांस्कृतिक ठेवायचं एक मोठं उदाहरण आहे, लक्षण. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ हे तसं म्हणलं तर सातारशी स्थापनेपासून संबंध असलेलं होतं. का तर 19 नोव्हेंबर 1960 या दिवशी त्यांनी स्थापना केली. ती यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना. पहिले अध्यक्ष अर्थातच तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी होते. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी वैल स्थायिक झालेले. काही काही व्यक्ती या संस्था असतात आणि तर्कतीर्थ त्यांच्यापैकी एक. तुलने असं म्हणले की शीतलाचं चांदणं किती प्रखर बुद्धिमत्ता नसती, बुद्धिमत्ता किती शीतल असती, शीतल चांदणं जसं असतं तसं ती बघायची असेल तर तर्कतीर्थांच्या सहवासात तुम्ही काही वेळ काढा. असे तर्कतीर्थ वाईला होते. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे आणि विश्वकोशाचे दोन्हीचे ते प्रथम अध्यक्ष होते. त्यानंतर सातारच्या शहरातला कोणीही या मंडळाचा सदस्य झालेला नसावा माझ्या माहितीप्रमाणे. म्हणजे आज आपल्याला आता विनोद कुलकर्णीच्या निमित्तानं हे भाग्य लागलं. विनोद कुलकर्णी ही देखील एक संस्थाच आहे असं मला म्हणतो की जिथं ते हात घालतील त्यावर आपला स्वतःचा ठसा तर ते उमटवतात. त्या संस्थेमधले जे काही काळी बाजू असते, निगेटिव्ह बाजू असते, अपयशाची बाजू असते, त्याला ते योग्य ती उपचार करून एक छान सुवर्ण शिखरावरती घेऊन सोडतात. ते आपण बघितलेलं आहे. आणि गेट इट डन हा जो म्हणतात वाक्प्रचार की एखादी गोष्ट पूर्णत्वाला नेणे. आरंभशूरता आमच्याकडे अधिक लोक करत असतात, पण एखादी गोष्ट पूर्णत्वाला नेणे म्हणजे मर्ढेकरांचं स्मारक असेल. साताऱ्याचे साहित्यामधलं आपला जो ठेवा आहे तो फार मोठा आहे. मर्ढेकरांचं स्मारक असेल ते त्यांनी अनेक वर्ष बोबडं पडलं होतं, म्हणजे त्यावेळी त्यांनी एक केलं पूर्णत्वाला नेणे. अभिजात दर्जा, आता अभिजात दर्जा मराठी भाषेला मिळालं हे अनेक वर्षाचं चालू होतं. जसं काश्मीर प्रश्न आहे तसा तो प्रश्न पडलेला होता की त्या विषयावर चर्चा करायची, भाषण करायची, ठराव करायची प्रत्येक साहित्य संमेलनात ते व्हायचं. पण ते पूर्णत्वाला न्यायला जी काही योग्य ठिकाणी तिरंदाजीमध्ये जे आपण म्हणतो की बरोबर सेंटरला तो बाण घुसला पाहिजे, तर हे जे प्रकार आहे हा प्रकार विनोद कुलकर्णींना माहीत असल्यामुळं त्यांनी त्या अतिशय वेगळ्या प्रकारे हा प्रश्न सतत दिल्ली दरबारी चर्चेत ठेवला आणि त्याची आपण परिणिती आपण देऊ. त्यांचे गेल्या काही दिवसात अनेक सत्काराचे योग येत आहेत. तो मराठी अभिजात दर्जा आहे, त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे, पुस्तकातही जनता बँकेवरचं पुस्तक अनेक निमित्तानं आम्ही याही ऑर्गनसाठी बाहेर सत्कार कार्यक्रम घेतलेले. तर आपल्या कुटुंबातल्या एका व्यक्तीचं हे कौतुक आपण करतोय. हे कौतुक करायला आपण सर्वजण जमलेला आहोत. आज महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ ची स्थापना झाली काही 5 तत्वांवर झाली. मराठी भाषेला पुढारणं ठीक आहे, पण अनेक अंगानी पुढारणं. त्यामध्ये मराठी भाषेतली पुस्तकं प्रकाशित करणं हे देखील साहित्य संस्कृती मंडळाचं एक काम आहे. अनुवाद मराठीचे इतर बाहेरच्या भाषेत करणं हे देखील त्यांचं एक काम आहे. मराठी भाषेला योगदान देणारी जी काय आतापर्यंत साहित्यिक मंडळी आहेत त्यांच्यावर लेख किंवा पुस्तकं आणणं हे देखील त्यांचं महत्त्वाचं काम आहे. आता पुढच्या वेळेस आम्ही पुस्तकप्रेमीतर्फे आपण लवटे सरांची 3 व्याख्याने ठेवणार आहे. तर लवटे सरांचा आज महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळ जे आहे त्यांच्यातर्फे त्यांनी तर्कतीर्थांचे 18 खंड आता हिंदीमध्ये केलेले. त्याचं प्रकाशन आता झालेलं आहे आणि ते आज कालच हे पण झाले. तर त्या निमित्तानं आपण इथे लवटे सरांचे कार्यक्रम ठेवले. 3 दिवस 3 व्याख्याने ठेवलेली. तर हे सगळं आपण मराठी भाषेची वृद्धी करावी म्हणून आहे आणि त्यामध्ये
या मंडळाचं एक महत्वाचं काम म्हणजे यशोधराव चव्हाण स्मृती पुरस्कार द्यायचे पुस्तकाला. मलाही त्याच्या माझ्याही पुस्तकाला एक किस्सा मिळालेला आहे, पण साताऱ्यातले एक करंबळेकरांच्या पुस्तकाला मिळालं आहे. हे जे पुरस्कार आहेत ना, त्या पुरस्कारांची 20 ते 25 प्रकारे कॅटेगरी केली आणि त्यातलं एक महत्वाचं क्षेत्र असं आहे की विज्ञान आणि पर्यावरण विषयक पुस्तकाला एक पुरस्कार देतो. विज्ञान हे ललित भाषेत आणणार आहे. वैज्ञानिक पुस्तकं इंग्लिशमध्ये आहेत, काही मराठीमध्ये पण आहे, पण विज्ञान हे ललित विषय म्हणजे तुम्हाला सर्वसामान्यांना विज्ञान कळलं पाहिजे, हे एक त्याचं महत्वाचं कारण. आणि त्यामध्ये आपण मराठी भाषा आजही मागं पडते. विज्ञान हे ललित भाषेतनं आपल्यापर्यंत आणणं, यासाठी म्हणून आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. ते मला मुद्दाम कुलकर्णींना मी विनंती करतो, विनोद कुलकर्णींना, की हे मराठी भाषेत सोप्या स्वरूपात जी पण मंडळी आणताय त्यांना तुम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे. मगाशी ते बोलताना म्हणले हे मला अभ्यासातच मिळालंय, ते सदस्य मला अभ्यासातच मिळालंय. खरं सांगू का, जगामध्ये क्रांती झालेल्या ज्या काही मोठ्या गोष्टी आहेत ना, त्या बऱ्याचशा अपघातानंच झालेल्या. न्यूटन झाडाखाली बसायला जातो काय म्हणून सफरचंद डोक्यात पडतं काय म्हणून त्याला कळते खालीच का पडतो, वर काय गेलं नाही म्हणून गुरुत्वाकर्षणाचा शोध झाला. कितीतरी गोष्टी म्हणजे माझा दैनिक प्रभातमध्ये आता हिमालयातल्या एका ट्रेक करतो, व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचे लेख चालले, त्या संदर्भात त्या विषयानं मी जे संदर्भ गोळा करून लिहितो, तर त्यामध्ये एक संदर्भ असा सापडला की व्हॅली ऑफ फ्लॉवर्स म्हणजे फुलों की घाटी जी उत्तराखंडमध्ये आहे, तो देखील एक अपघाताने लागलेला शोध होता. म्हणजे काय झालं तर पलीकडे एक मोठं कामेट नव्हतं शिखर, त्या शिखरावर एकानं इंग्लिश गिरायला होते त्यांनी सर केलं ते, आणि उतरताना ते अपघातानं दुसरीकडे ढग होते म्हणून दुसरीकडे गेले. 3 दिवस त्यांना काही सापडत नव्हतं. आणि ज्यावेळी ते दुःख बाजूला झालं त्यांना कळले की आपण एका फुलांच्या मोठ्या स्वर्गामध्ये आलेलो. आणि मग नंतर तो व्हॅली ऑफ फ्लॉवरचा शोध लागला. आमच्या वैद्यकीय भाषेमध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये तर अनेक शोध अपघातानं लागले, अनेक शोध. पेनिसिलिनचा शोध हा पॅथॉलॉजिस्ट काही सॅम्पल घेतात आणि ते एका कल्चर याच्यामध्ये भांड्यामध्ये बशीमध्ये ठेवतात आणि 48 तासांनी त्यात काय काय नवीन नवीन जंतूंची वाढ झाली हे बघतो. आणि सिंपल आहे. एक दिवशी असं झालं होतं की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी शनिवार रविवार आणि सोमवारी ईस्टर होता आणि शुक्रवारी ठेवलेलं जे कल्चरचं सॅम्पल होतं ते बघायला 2 दिवसाची की 5 दिवसाची. 5 दिवसानंतर त्यांनी आलेल्या त्या सगळ्या पेट्री डिश म्हणतात त्याला, त्या बघितल्या तर बहुतेक सगळ्या डिशमध्ये काही जंतू वाढले होते, मर्यादित वाढले होते ते समजले. आणि 2 जंतूंमध्ये 2 डिशमध्ये जंतू वाढले होते, पण त्यामध्ये शेवळ्याच्या धाग्यासारखे धागे होते. मग त्यांना मायक्रोस्कोप खाली बघितलं तर ती इतर पेट्री डिशमध्ये बॅक्टेरिया जसे वाढले होते तसेच बॅक्टेरिया तेही याच्यामध्ये वाढलेले होते, पण त्यांना मारणारी एक बुरशी तिथं वाढली होती त्या बॅक्टेरियाला. कारण बॅक्टेरिया मेले होते, बुरशी दिसली. हा शोध लावणारा जो शास्त्रज्ञ होता तो अपघाताने त्याने शोध लावला, तो फ्लेमिंग, अलेक्झांडर फ्लेमिंग, आणि त्यानं पेनिसिलिनचा शोध लावला. त्यावेळी जगामध्ये क्रांती झाली. अशा अनेक सांगायला तुम्ही पण असे अनेक अपघात फार चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. मला असं वाटतंय तुम्ही हा अपघात समजाईल, पण ही खरोखर तुम्हाला दिलेल्या केलेल्या कार्याची ही पावती आहे. आणि तुम्ही जरी अपघात समजला तरी या अपघातानं देखील काही भविष्यामध्ये काही अनेक गोष्टी चांगल्या लिहिलेल्या आहेत आणि सातारकरांसाठी त्या फायद्याच्या आहेत. आम्ही गेले 3.5 वर्षाचा हा पुस्तकप्रेमी समूह चालवतोय. आता ती प्रेरणा माझी नाही, सुरुवात आम्ही केली असली तरी असा ते ग्रुप वेगळा होता, त्याच्यावरून आम्ही घेतली. आणि त्या समुदायाला गेल्या जवळजवळ आज 1132 काहीतरी पुस्तक, रोज एक पुस्तक सकाळी प्रकाशित झालेलं एक पुस्तक जे असतं त्याचा परिचय दिला जातो आणि दिवसभर त्या परिचयावर चर्चा होती. आमच्यामध्ये इतका वैविध्य झालेला आहे की गेल्या महिन्यापासून आम्ही आठवड्याच्या प्रत्येक दिवशी दुपारी 2 नंतर वेगळा विषय घेतला. दर शुक्रवारी चित्रपट, आपल्याकडे जसे रिलीज होता चित्रपट शुक्रवारी, तसं दर शुक्रवारी आमच्यातला एक जण एक नवीन चित्रपट घेतो, तो अगोदर 2 दिवस सगळ्यांना कळवतो आणि त्याच्यावर भाष्य होतो. प्यासा पिक्चर आहे, 2 आखे 12 वर चर्चा आमची चालू आहे. 2 आखे 12 फार गीतांचं सुद्धा आपल्या सातारशी संबंधित असलेल्या औन संस्थानामध्ये ओपन कारागृह जे झालं उघडलं तर त्यावर हा पिक्चर होता. बुधवारी नाटकावर एका चर्चा होती,
शनिवारी कवितांवर चर्चा असते, एका चित्रावर कविता, असे वेगवेगळे उपक्रम आम्ही घेतोय आणि हा आमचा समूह हा सर्वांगाने समृद्ध झाला आहे. आणि हे समृद्ध होण्याचं कारणही असं आहे की आपल्यातल्या बऱ्याच जणांनी त्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला, त्याच्या यशस्वी होऊ शकत नाही हे मला अत्यंत नम्रपणे इथं सांगावंसं वाटतं. आणि या आमच्या समूहाला प्रत्येकाला मीच आता या मंडळावर आहे अशी भावना वाटावी, अशी व्यक्ती आता या साहित्य संस्कृती मंडळावर सदस्य म्हणून झालेली आहे. तर मी आमच्या पुस्तकप्रेमी समूहातर्फे अशी इच्छा व्यक्त करतो, आशा व्यक्त करतो आणि मला खात्री वाटते की या निमित्तानं विनोद कुलकर्णी हे आपल्या सर्वांना घेऊन साताऱ्यामध्ये साहित्य संमेलन तर नक्की आणणारच आहे, पण त्याहीपेक्षा आपल्यातले अनेक साहित्यिकांना एका वेगळ्या दर्जावर नेणं, त्यांना पुरस्कार वेगळे मिळणं, त्यांना प्रोत्साहन देणं, जे नवोदित साहित्यिक येत आहेत त्यांना त्या पाठीवर शाबासकीची थाप टाकणं या दृष्टीतून सुद्धा प्रयत्न करतील हे सांगून मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर श्लोकी. आता श्लोकी डॉक्टरांनी उल्लेख केला की अनेक अंग जी आहेत साहित्यातली, ललित साहित्यातली, ती सामान्य माणसाला कळायला पाहिजे. त्यातला उल्लेख अतिशय महत्वाचा होता. आपलं विज्ञान हे ललित साहित्य म्हणून बाहेर आलं तर सर्व जे विज्ञानाचे सुद्धा विद्यार्थी नाहीत त्यांना सुद्धा कळेल. कारण डॉक्टर श्लोकीने आता 2 शब्द वापरले, पेट्री डिश आणि कल्चर. माझ्या फार लोकांना कळलं नसावं, म्हणजे डॉक्टर लोक असल्यामुळे आम्हाला कळलं, हे 2 शब्द सुद्धा कळले नाही. हे ललित साहित्यात आलं पाहिजे असं त्यांचं मत आहे. कारण ते शब्द हे फक्त विज्ञानाशीच अपेक्षित असतात. म्हणून काही वाक्य ही अतिशय महत्वाची असतात. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. ज्ञान देणं हे तर काम आहे ना, साहित्याचं कामच ते आहे. आणि अशा या साहित्याच्या क्षेत्रात मोठं पद ज्याला सदस्यत्व मिळावं लागतं आणि ते बहुमानाचं असतं. हे पद आज विनोद कुलकर्णींना मिळालेलं आहे. साहित्यप्रेमीचा उल्लेख झाला. इथं बसलेले सगळ्यांनी हे 7-7 दिवस पुस्तकांचं परीक्षण लिहिलेलं आहे बरं, आणि त्याच्यावर खूप मोठी चर्चा पण झालेली आहे. आता सांगितलं 1032वा आजच्या पुस्तकाचं परीक्षण आलेलं आहे. आजच्या पुस्तकप्रेमी ग्रुपमध्ये तो आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. रोज एका पुस्तकाचं परीक्षण लिहिलं जातं रोज, आणि त्याच्यावर चर्चा होते. मग नंतर नाटकावर, कवितांवर 2-3 नंतर त्याच्यावरही चर्चा असते. असा समूह सातारमध्ये सुरू झालेला आहे, नव्हे चाललेला आहे. मलाही त्यात 1000व्या पुस्तकाचं सुद्धा परीक्षण करायला माझं भाग्य होतं की 1000व्या पुस्तकाचं मी परीक्षण केलेलं होतं. असे ग्रुप वाढवून साहित्याप्रती अशी आपली आसक्ती आणि प्रेम वाढायला पाहिजे, आणि ते वाढण्यासाठी म्हणून असे उपक्रम सातारमध्ये सुरू झालेले आहे. कुणी केले याला जास्त महत्व नाही, पण सातत्य हे जास्त महत्वाचं आहे. आणि अशा एका साहित्य संस्कृतीशी संबंधित या मंडळावर आज विनोद कुलकर्णींची निवड झालेली आहे. त्या निमित्तानं आपण सत्कार करण्यासाठी सर्व दीपलक्ष्मी पतसंस्था, पुस्तकप्रेमी ग्रुप आणि इतर सातारकर प्रेमी यांच्यातर्फे आज या सत्कार कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आजचे प्रमुख अतिथी श्री नितीन देशपांडे यांना मी विनंती करतो की आपण विनोद कुलकर्णी यांचा सन्मान करावा. जोशी चौकली मॅडम एक तरी महिना दिसत उबर उद्योग समूहाचे प्रमुख श्री नितीन देशपांडे साहेब मुद्दाम या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या हस्ते आपण सत्कार केलेला आहे कुलकर्णींचा. त्यांचाही सन्मान होणं उचित वाटतं. त्या निमित्तानं मी शिरीष चिटणीस यांना विनंती करतो की त्यांचाही सन्मान या ठिकाणी.
साहित्य क्षेत्राची धुरा अनेक जणांमध्ये नाव कमवणं हे अतिशय महत्वाचं असतं, कारण पुण्यानं जे स्वीकारलं ते सगळ्या भारतात स्वीकारलं असं समजलं जातं. शिरीष चिटणीस ही अशी व्यक्ती आहे की महाराष्ट्र साहित्य परिषदेत पुण्यातून ते निवडून आलेलं, पुण्यातून निवडून येणं हे महाभयंकर कठीण आणि अशी कीर्ती लावणं हे सुद्धा महाकठीण ती त्यांनी मिळवलेली आहे. मी शिरीष चिटणीस यांना विनंती करतो की आपण या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करू. आज महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावर ज्याची निवड झाली त्या विनोद कुलकर्णी यांचा सत्कार ज्यांच्या हस्ते होतोय त्याला विशेष महत्व आहे. म्हणजे डॉक्टर स्तोत्री यांनी सांगितलं ते अगदी खरं आहे. कुपर उद्योग समूहामध्ये HR डिपार्टमेंट विशेषतः सांभाळणारे नितीन देशपांडे हे साहित्यिक आहे स्वतः, आणि त्यांची जी पार्श्वभूमी आहे स्वातंत्र्य लढ्याची त्यांच्या घराला ती सुद्धा मोठी आहे. पण आपल्याला माहिती असलं पाहिजे की जेव्हा कुपर उद्योग समूह आपण जेव्हा म्हणतो तेव्हा सातारचं ते एक महत्वाचं अंग आहे. म्हणजे जेव्हा मुंबई प्रांत होता तेव्हा कुपर त्याचे पहिले मुख्यमंत्री होते, आणि ते नुसते मुख्यमंत्री नव्हते. मी त्यांचं जेवढं आता मिळत ते वाचतोय तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला अतिशय प्रचंड मदत केली. स्वातंत्र्य लढ्यातील कैदेत असणाऱ्या वेगवेगळ्या मंडळींना शिक्षा, म्हणजे समजा 40 वर्ष शिक्षा आहे तर ती लगेच कशी संपते अशा पद्धतीनं सुद्धा मदत केलेली. आणि हे होत असताना ते तेवढ्यापर्यंत थांबलेलं नाही. ते सातारमध्ये त्यावेळेला वेगवेगळे जे मोठे कार्यक्रम व्हायचे ते मला विशेष त्याची वेगळ्या पुस्तकामध्ये नोंद दिसते. विविध गाण्यांचे पुस्तक जेव्हा मी वाचले तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे इथं कोण कोण मंडळी कुपर, म्हणजे कुपर यांना भेटायला येणं, त्यांना पुस्तक देणं, त्यांच्याशी साहित्यावर बोलणं यासाठी सुद्धा वेगळ्या प्रकारचं परिमाण द्यावं असायचं. म्हणजे कोणत्याही कार्यक्रम, म्हणजे उदाहरण कुपराच्या घरामध्ये एखादा लग्न समारंभ असला तर साहित्यिक पहिले त्याच्यामध्ये आघाडीवर असतात. अशी ही परंपरा कुपर उद्योग समूहाची आहे. म्हणजे मला अजून आठवतंय, मला तुम्ही 6वी असेल तेव्हा कुपर त्याचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा केवढी म्हणजे सातारवर किती चर्चा 8 दिवस चालू. त्याचं कारण असं की सातारचं नाव मोठं करण्यामध्ये जसं आपली राजधानी आहे तसंच कुपर यांचं सुद्धा अतिशय मोठं योगदान आहे, आणि ते योगदान अजून संपलेलं नाही, अजून चालूच आहे. म्हणजे त्यांचे वेगवेगळे आपण म्हणतो प्रोजेक्ट्स असतील, वेगवेगळ्या कॉम्पोनंट्स असतील, किंवा विशेषतः गाडीच्या संदर्भातलं इंजिन असेल, याच्यामुळं कुपरच्या माध्यमातून सातारकरांना मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार भेटतात. त्याची योग्यता नक्की बघितली जाते. पूर्ण नाही म्हटलं तरी रेफरन्स हा मिळतो. जसं आपल्याला आज युनायटेड वेस्टर्न बँक गेल्याचा परिणाम जाणवतो. म्हणजे अगदी छोटा आपण फुलंवाला म्हणू, अगदी फोटोग्राफर म्हणू, अगदी प्रेसवाला म्हणू, आपल्याला दरवर्षी जाहिराती युनायटेड बँकेच्या मिळायच्या, ते सगळं बंद झालं. पण कुपर उद्योग समूहाने आपला सातारा बेस बदलला आहे. आज बऱ्याच मंडळांनी वेगवेगळा जरी बेस बदलला असला तरी कुपर उद्योग समूहाचा संपूर्ण बेस सातारशी निगडीत आहे, आणि याचा फायदा आपल्या सर्वांना होत असतो. त्याच्यामुळं विनोद कुलकर्णी यांची जी निवड आहे ती मला असं वाटतं की वेगवेगळ्या पद्धतीने. एक महत्वाचं म्हणजे विनोद कुलकर्णीच्या मनामध्ये सातारची शाहू महाराज त्यांचं दिल्लीपर्यंत कसं जातील किंवा दिल्लीवर त्यांचं वेगवेगळ्या पद्धतीतून ते, कारण 8 झेंडा आपण गेला असं म्हणतो, पण त्याचं खरंच श्री शाहू महाराजांना आहे. आणि शाहू महाराजांचं सगळं लिखाण चरित्र जे जे आहे ते प्रकाशित यायला आता महाराष्ट्राच्या साहित्य संस्कृतीमध्ये एक आणखीन एक परिमाण मिळालेलं आहे. तसंच मला असं वाटतं की विनोद कुलकर्णी बघा, मला तोही मुद्दा बोलायचा होता की विनोद कुलकर्णी कुपर यांच्या संदर्भात सुद्धा असंच आपण एक प्रकारचं काही योगदान दिलं पाहिजे. कारण त्यांच्या एवढ्या घटना आहेत. म्हणजे आपण साधं मी बघितलं की रदो कर्वेंची 9 खंड झाले, पण त्यांच्या त्या मासिकेच्या माध्यमातून झाले. कुपर यांचे एवढे उल्लेख एवढे ठिकाणी आहेत, त्याचं व्यवस्थितरित्या नियोजन केलं तर ते महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीनं कुपर यांच्यावर सुद्धा साहित्य वाढवू शकतं, आणि त्याचा उपयोग सातारा करा, त्याचा परिणाम सातारा. म्हणजे आता बडवे डॉक्टर म्हणजे ते खरं आहे की वेगवेगळ्या किंवा स्तोत्री डॉक्टर म्हणजे ते पण खरं आहे
की ह्या मंडळाच्या माध्यमातून बाहेर पडणारं साहित्य त्याला एक प्रकारचा ब्रँड आहे, त्याला एक परिमाण आहे. तिथनं किंवा तिथल्या मिळणाऱ्या बक्षिसाला सुद्धा किंवा पुरस्काराला सुद्धा एक प्रकारचं महत्व आहे. आणि हे महत्व मिळण्यासाठी विनोद कुलकर्णीची निवड फार महत्वाची. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल, 2016 पासून मी बघतोय की प्रत्येक साहित्य संमेलनामध्ये सातारचं साहित्यिक आहेच. कुणी कवी म्हणून आहे, कुणी परिसंवादात आहे, कुणी आणखीन कशात आहे, आणि हे सगळं त्यांच्यावर घडलेलं आहे. आता सातारचा कुठलाही व्यक्ती ही त्या संमेलनामध्ये आपल्याला दिसायची नाही. आज सध्या चौधरीसारखे व्यक्तिमत्व आहे, संदीप चौधरीसारखे व्यक्तिमत्व आणि मंडळी आहे. ही मंडळी सुद्धा तुम्हाला पुढे साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर दिसते. दुसऱ्या बाजूने आता आपण सगळे म्हणतात तसं पुढच्या वर्षी किंवा आणि 1 वर्ष, या 2 वर्षात आपल्याला सातारा साहित्य संमेलन मिळणार आहे. आणि ते विनोद कुलकर्णींनी जी काही यंत्रणा उभी केलेली आहे त्याच्यामुळे मिळणार ही पण बाब आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. किंवा त्यांच्या तिथं जाण्यामुळं सातारच्या साहित्य चळवळीला एक प्रकारची गती, वेगवेगळ्या पुस्तकांना अनुदानं मिळतील, वेगवेगळ्या संस्थांना 2 लाख रुपयेपर्यंत अनुदानं मिळतील. म्हणजे उदाहरणार्थ शाहूपुरी शाखेला 2 लाखाचं अनुदान मला वाटतं मिळालं, हे उलट त्यांना सांगावं लागलं दुसऱ्याला, त्यांच्या माध्यमातून आता ती स्थिती आहे. आणि त्याचबरोबर सदानंद मोरेपासून ती सगळी मंडळी विशेषतः आपल्या सातारकरांच्यावर प्रेम करणारी आहे. तिथं असणारे सदानंद मोरे अध्यक्ष हे विशेषतः सातारशी निगडीत आहे. ते निवडून येण्यामध्ये सातारकरांचा मोठा सहभाग आहे. म्हणजे त्यांचे सूचकच मी होतो त्यांच्या अर्जावर. किंवा त्यांच्यापेक्षा मला आश्चर्य वाटतं की एवढं मोठं व्यक्तिमत्व माझ्या फॅटवरून राहिलं होतं. त्यामुळे ही गती येण्यासाठी आपल्याला कुक्कुट उद्योग समूहाचा सुद्धा मोठा उपयोग होणार आहे. आता स्मृतीने सांगितलं नाही, राहिलं त्याच्यातून. परंतु कुक्कुट उद्योग समूह सगळ्यात जर महत्वाचं काय काम करत असेल तर शाळांना ग्रंथालय देतो, सामाजिक संस्थांना ग्रंथालय देतो. आणि अशी मला वाटतं 500 ग्रंथालय तरी आतापर्यंत दिलेली आहे. आणि आता नुकतंच धावडशीला सुद्धा त्यांनी ग्रंथालय दिलं. त्यामुळं कुक्कुट उद्योग समूहाच्या माध्यमातून आणखीन पॉझिटिव्ह जे आहे ते होण्याला महत्व होणार आहे. जी परवा राज ठाकरेंचं भाषण ऐकत होतो तर त्यांनी रतन टाटाच्या माध्यमातून एक गार्डन नाशिकला उभं केलं, आयुर्वेदिक गार्डन उभं केलं. परंतु आपण अजून असा अप्रोच जो म्हणतो कुपरकडे तो व्यवस्थितरित्या आपल्याला होत नाही. कुपर या संस्थेने आणखी कोणाला सांगितलं तरी सुद्धा आपल्याला वेगवेगळे काही प्रोजेक्ट मिळू शकतात. या दृष्टिकोनातून जे स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्व होतं सातारला टिळकाच्या पासूनच ते महत्व पुन्हा सातारला येतं. किंवा लोकांना असं वाटलं पाहिजे नाही म्हणजे असं एक काळी की लोक म्हणतील नाही सातारमध्ये आम्ही जाऊन जर राहील तर आमच्या साहित्याला उलट गती मिळेल, आमच्या साहित्याला उपयोग होईल. अशा प्रकारचं वातावरण विनोद कुलकर्णींच्या या निवडीमुळे होण्याची शक्यता वाढलेली आहे. आणि ते नक्की होईल याचा मला विश्वास एवढ्यासाठी वाटतो की आपल्याला माहिती की हे काम झालं तर बरं होईल असं म्हणणारं त्या व्यक्तिमत्व ते काम करून घेतात. प्रत्येक ठिकाणी मी प्रत्येक ठिकाणी बघितलेलं आहे की अशा पद्धतीच्या व्यक्तिमत्वाची आवश्यकता आहे. आणि त्या व्यक्तिमत्वाला या मंडळावर शासनाने जी नेमणूक दिली त्याच्यामुळे सातारकरांचा मान वाढलेला आहे. आणि हा वाढलेला मान नक्की पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला उपयोगी पडेल याचा मला विश्वास वाटतो. मी सर्वांच्या वतीनं विनोद कुलकर्णी यांचं अभिनंदन करतो. आणि महत्वाचं म्हणजे नितीन देशपांडे साहेबांनी मी त्यांना फोन केला तो हो म्हणजे वाचलंय आणि मी येणार म्हणजे त्यांना अजून का उद्याच्या कार्यक्रमाला पण या म्हणतो का ते म्हणजे नको राहू दे ह्या कार्यक्रमाला मी येतो विशेषतः. त्यामुळे नितीन देशपांडे हे सुद्धा आपल्याकडं सातारा शहरात विशेषतः आपण म्हणतो की वेगवेगळ्या ठिकाणी आपण त्यांना बोलवून त्यांचं वेगळ्या प्रकारचा त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो आपण विशेषतः आपण त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. म्हणजे आता हिरवाई सारखं सदर गजाला गार्डन उभं केलेलं आहे. परंतु उपरनी उद्या ते बघितलं तर आणखीन काही सुचवू शकतात. उद्या बाहेरच्या इंडस्ट्रीला सांगू शकतात की असं चांगलं काम आहे त्याच्याकडे तुम्ही थोडं लक्ष घाला. हे सगळ्यात हळूहळू झालं पाहिजे. आपण एक थोडंसं म्हणतो की आपल्या शिथिलता आपल्याकडची जी आहे ती सोडून आपण काही असे प्रोजेक्ट उभे केले पाहिजे. अशा दृष्टिकोनातून विनोद कुलकर्णी यांची निवड सातारकरांसाठी अतिशय महत्वाची आहे. पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद चिटणीस साहेब. या चतुरस्र व्यक्तिमत्वाचा आपण आज सत्कार केला. अनेक जणांनी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त केल्या
त्यांच्याही काही अपेक्षा असतील आणि कार्यक्रम त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेला आहे असेल. मी विनोद कुलकर्णींना विनंती करतो की आपण आपलं मनोदय व्यक्त करा. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आज माझा सत्कार आयोजित करण्यात आला. दिव्यलक्ष्मी पतसंस्था आणि पुस्तकप्रेमी समूहातर्फे श्री चिटणीस साहेबांचाच त्यामध्ये मोठा पुढाकार आहे, त्यामुळे प्रथमतः मी त्यांचे आभार मानतो. व्यासपीठावर डॉक्टर श्रोत्री नारद सर, देशपांडे साहेब, डॉक्टर बडवे, समोर आनंद जोशी, डॉक्टर रवींद्र भोसले, डॉक्टर सांध्याचोपले, डॉक्टर अनिल जटार, श्री सारनाशी, पद्माकर पाटील अशी सगळीच मंडळी आहेत की ज्यांनी समाजात आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे. अशी सगळी मंडळी आज या सत्काराला उपस्थित आहेत. त्या सर्वांचे मी या निमित्तानं मनापासून आभार मानतो. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर काम करावं असं काय कधी मनात नव्हतं किंवा तिथं आपली निवड व्हावी किंवा आपल्याला संधी मिळावी अशी इच्छा सुद्धा नव्हती. मार्च पासून तशा काही गोष्टी अशा घडत आहेत की मनात इच्छा न बाळगलेली पदं माझ्या वाट्याला येत आहेत किंवा मनात इच्छा न बाळगलेल्या गोष्टी माझ्या बाबतीत घडत आहेत. त्यामध्ये मार्चमध्ये पुण्याच्या कोषाध्यक्षपदी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माझी निवड झाली. मी एका वेगळ्या व्यक्तीच्या निवडीसाठी आग्रही होतो, ती निवड होत नव्हती. मी इथंच दिव्यलक्ष्मी पतसंस्थेत श्री चिटणीस म्हणजे तुम्ही का नाही करत? मी म्हटलं नको, आपल्याला काय पुण्यात जाऊन काम करायचं कशासाठी, दुसऱ्या एखाद्या चांगल्या व्यक्तीला संधी देऊ. आणि ती चर्चा वाढत गेली आणि माझ्या नावावर एकमत ते वाद टाळायसाठी माझं नाव एकमतानं पुढं आलं आणि मग मी धाडसानं ते पद स्वीकारलं. ही पहिली घटना घडली. दुसरं, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी गेली 8 वर्ष लोक चळवळ साताऱ्यातून आपण सुरू केली. पंतप्रधानांना 1 लाख पत्र आपण साताऱ्यातून पाठवली. दिल्लीत जाऊन आपण त्यासाठी आंदोलन केलं. महाराष्ट्रातल्या राज ठाकरे, नितीन गडकरी, शरद पवार यांच्यापासून अनेक नेत्यांना मी भेटलो आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आपण प्रयत्न करावे अशी आग्रही मागणी केली. नुकतेच राज्यपाल साताऱ्यात आलेले होते, त्या ह्याच्यात माझं नाव कलेक्टरने घेतलेलं होतं. मी कलेक्टरांना सांगितलं की मला राज्यपालांना भेटणं अत्यंत आवश्यक आहे. ते म्हणजे काय? मी म्हटलं भेटून तुम्हाला सांगतो. ते म्हणजे फार हे झालेले, ठीक आहे मी तुमचं नाव करतो. त्यांनी माझं नाव घेतलं आणि मी राज्यपालांना सांगितलं की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं किती महत्वाचं आहे. राज्यपालांनी जे मुद्दे लिहून घेतले त्यामध्ये हा दर्जा मिळाला पाहिजे ह्याच्यावर त्यांनी सहमती दाखवली. ते म्हणजे मी हा जी काय आपली चर्चा झालेली ती मी पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचवतो आणि अनपेक्षितपणे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. म्हणजे 8 वर्ष आपण हवेत गोळीबार केल्यासारखं त्या दर्जा मिळावा म्हणून पाठपुरावा करत होतो, पण तो दर्जा काही मिळत नव्हता. म्हणजे मी शेवट असं ठरवलेलं होतं की आता अयोध्येत जाऊन आंदोलन करायचं. म्हणजे दिल्लीत जाऊन आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली प्रार्थना केली पण ती पंतप्रधानांपर्यंत पोहोचली नाही, म्हणून अयोध्येत आंदोलनाची तयारी सुरू आणि त्या पार्श्वभूमीवर दिल्लीत साहित्य संमेलन जाहीर झालं. मी भाषा अभिजात करण्यासाठीचा जो सगळा प्रपोज येतो एका दिवाळी अंकात लेख लिहून पाठवलेला होता की का दर्जा मिळत नाही, आता दिल्ली केली पाहिजे. तर क्रांतिसेना नाना पाटील ज्यावेळेस लोकसभेला उभे राहिले संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात, त्यावेळेस त्यांना विचारले गेले की तुम्हाला इंग्रजी येत नाही, संसदेत सगळी भाषणे इंग्रजीमध्ये केली जातात. तर ते असं म्हणले की मी मराठी भाषेतून भाषण करेन आणि दिल्ली करून टाक. म्हणून तिथे लिहिलं होतं की साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिल्ली केलं. पण ते दिल्लीचं संमेलन होण्याच्या पूर्वी लोकसभेच्या निवडणुकीत जो काय महाराष्ट्रातून कौल गेला आणि महाराष्ट्रात 8 वर्ष अभिजात भाषेच्या दर्जासाठी जी चळवळ उभी केली की ह्याचा सुद्धा मतदार फटका देऊ शकतात अशी केंद्र सरकारला काही प्रमाणात भीती वाटली. त्यातनं त्यांनी तो दर्जा दिला. म्हणजे एखादा प्रश्न आपण जर केंद्रस्थानी ठेवला तर कधी ना कधी त्याची दखल कुठल्या ना कुठल्या निमित्ताने घ्यावी लागते, पण त्याचा प्रवास किती काळ राहील हे काही आपल्याला सांगता येत नाही. तेव्हा 8 वर्ष त्याचा संघर्ष सुरू होता आणि अभिजात दर्जा दिल्यामुळे 50% त्याचा संघर्ष संपला. आता 50% ह्याच्यासाठी त्या अभिजात दर्जा नुसता घ्यायचा असता तर मी संघर्ष केला नसता.
कारण नुसता अभिजात दर्जा घेण्यासाठी काय त्याला टिळा लावल्यासारखं ते झालं असतं. पण त्याच्याबरोबर 500 कोटी रुपये दिले जातात, तर त्यांनी पैशाचं काही कुठं वाच्यता केली, फक्त दर्जा दिलेला आहे. मग 500 कोटी आले तर काय काय घडेल हे मला माहीत असल्यामुळं, किंवा अभिजात भाषेचा दर्जा दिला तर 450 विद्यापीठात देशातल्या मराठी भाषेचं अध्यासन केंद्र सुरू करावं लागेल. तिथं किमान एक माणूस नोकरीला ठेवावा लागेल जो मराठी भाषा शिकवेल, मराठी भाषेतलं संशोधन करेल. म्हणजे 450 जणांच्या तरी नोकऱ्या ह्या अभिजात दर्जाच्या माध्यमातून निश्चित झालेल्या आहेत. आणि जे काही 500 कोटी रुपयाचा निधी केंद्र सरकारकडून टप्प्याटप्प्याने मिळेल किंवा आपल्याला संघर्ष करून मिळवावा लागेल, त्यामधून अनेक भाषांतर होतील. म्हणजे आता समजा डॉक्टर श्रोत्री शिकले ते इंग्रजीमधूनच वैद्यकीय शिक्षण शिकले, आज सुद्धा माणसं शिकतायत ती इंग्रजी भाषेतूनच शिकतात. आपण मस्त आग्रह करतो की मराठी भाषेतून शिकलं पाहिजे, पण मराठी भाषेतून शिकताना जो आत्मविश्वास आहे तो अनेक मुलांचा जातो, पालकांचा जातो, आणि मग त्यांना असं वाटतं की सगळं ज्ञान जर इंग्रजी भाषेतून आहे तर आपण मराठीला कशाला चिटकून बसायचं. तर सगळं ज्ञान इंग्रजीमधून मराठीत आणायचं असेल तर शेवटी कुठलीही गोष्ट पैशाशिवाय शक्य नाही, पैशाचं सोंग घेता येत नाही. तर पैशाच्या माध्यमातून काही तज्ञ आपण कामाला लावून सगळं ज्ञान जे इंग्रजी किंवा इतर भाषांमध्ये ते मराठी भाषेमध्ये आणू शकतो. म्हणून अभिजात दर्जा हा महत्वाचा होता. कारण किती साहित्याला पैसे दिले तर सरकार बदलणार नाही, सरकार बदलण्याची शक्ती साहित्यिकांमध्ये नाही. कारण आता साहित्यिक बोलत सुद्धा नाही, कारण सरकारच्या विरोधात बोलणं म्हणजे आता साहित्यिक कुठली संस्था चालवत नाहीत, कारखान्याची लिलाव घेत नाही तरी साहित्यिक बोलायला घाबरतात. म्हणजे ईडीपीडीची भीती साहित्यिकांना असण्याची शक्यता मला कुठल्याच प्रकारांना वाटत नाही. सरकार कुठलंही असलं, म्हणजे ते काय भाजपचं सरकार आहे म्हणून विरोधी बोलावं असं नाही, कुठलंही सरकार असेल तर जिथं चुकते तिथं साहित्यिकांनी भूमिका घेतली पाहिजे. पण आता साहित्यिक भूमिका घेत नाही, मग सरकार त्या साहित्यिकांची भाषेची दखल कशासाठी घेईल हा महत्वाचा प्रश्न आहे. जिथं सरकार चांगलं करेल, बरोबर करेल, तिथं सरकारच्या बाजूला सुद्धा आपण उभं राहिलं पाहिजे. पण जिथं चुकीचं घडेल तिथं सुद्धा आपण भूमिका घेतली पाहिजे. आणि त्या भूमिका आपण घेतल्या, मराठी भाषेला अभिजात दर्जाचा प्रश्न आपण चर्चेच्या केंद्रस्थानी आणला. म्हणजे राज ठाकरेंनी लोकसभेत मागणी केली, त्याच्या आधी 5 वर्ष मी राज ठाकरेंना भेटलो होतो, त्यावेळेस ते म्हणले केंद्र सरकार अभिजात दर्जापेक्षा काही देणार नाही, मी काय त्या भानगडीत पडणार, असं राज ठाकरेंनी मला स्वतः सांगितलं होतं. त्याच राज ठाकरेंनी पंतप्रधानांकडे ज्या काही 8 मागण्या केल्या त्यामध्ये त्यांनी मागणी केली की अभिजात दर्जा तुम्ही आम्हाला आमच्या भाषेला द्या. म्हणजे हा जो काही प्रवास आहे तो प्रश्न आपण चर्चेच्या केंद्रस्थानी ठेवल्यामुळं त्या गोष्टीला आपल्याला यश मिळालं. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या वृत्तपत्रांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेचा उल्लेख केला की हा दर्जा मिळवण्यामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेचं योगदान आहे. त्यांनी जी काही एक पत्र पाठवली, चळवळ केंद्रस्थानी ठेवली. म्हणजे सकाळच्या संपादकीय पानावर त्याची दखल आली, लोकसत्तामध्ये त्याची दखल आली. परवा श्रीपाद भालचंद्र जोशी महामंडळाचे माझे अध्यक्ष, त्यांच्या हस्तेच आपण 1 लाख पत्र पाठवण्याचा शुभारंभ केला होता. आणि त्यांनी मोजून 25,000 पत्र पहिल्या दिवशी टाकली होती, ती मोजून बघितली होती 25,000 पत्र. तर श्रीपाद जोशींनी सांगितले साताऱ्याचं योगदान मोठं आहे. म्हणजे मराठी भाषेच्या अभिजात दर्जा मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये साताऱ्याचं योगदान मोठं झालं. आपण सातारकरांनी सगळ्यांनी, शेवटी 1 लाख पत्र काही विनोद कुलकर्णी एकटा लिहू शकत नाही, सगळ्या सातारकरांनी मिळून लिहिल्यानंतर ते 1 लाख पत्र रवाना झाली, तो दर्जा मिळाला. दरम्यानच्या काळात एक विक्रम पाटील म्हणून माझा मित्र आहे, तो भरत शेठ गोगावले आमदार आहे, त्यांच्या बरोबर असतो. त्याची इच्छा होती की विनोद कुलकर्णीची कुठल्या तरी कमिटीवर निवड व्हावी, म्हणून तो भरत शेठ गोगावलेंना सतत सांगत होता विनोद कुलकर्णी माझा जवळचा मित्र आहे, त्याला एखाद्या कमिटीवर नेमा. तुम्ही म्हटलं मला आता मुदतच संपत आली, सरकारने कुठं कमिटीवर काम करायचं काय नको. ते म्हटलं महाराष्ट्र राज्य आणि साहित्य संस्कृती मंडळावर माझे एक मित्र प्रयत्न करतायत, तर त्यांचं नाव द्या आणि त्यांची निवड करून टाकायची, म्हणजे त्यांचं हे होईल. तर त्यांनी मला सांगितलं दुसऱ्याचं नाव तुमचं असेल तर आम्ही घेऊ. म्हटलं विचार करून सांगतो. मी 2 तासाने विचार केला की आपण ते मागताय की तुमचंच द्या, दुसऱ्याचं आम्ही करणार नाही, तर आपण दिलं नाही तर कुणाचंच होणार नाही, तर आपलं देऊन टाकू, झालं नाही झालं सोडून देऊ. मग दिलं आणि ते माझं नाव महाराष्ट्र राज्य आणि साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदी माझी निवड झाली. निश्चितपणे सातारकरांना त्याचा फायदा होईल, कारण काही चरित्र आपण महाराष्ट्र राज्य आणि साहित्य संस्कृती मंडळाच्या माध्यमातून आपण प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू, त्याची काही निवड करू, आपण ठरवू की आधी काय आलेली आहे आणि मग साताऱ्यातली कुठली नाही. मग ते प्रस्ताव मंजूर करून घेऊ. 3 वर्षाचा कार्यकाळ आहे, खूप काय मोठा कार्यकाळ नाही, पण त्यामध्ये साताऱ्यातल्या काही लोकांची चरित्र ही
जी महाराष्ट्र राज्य आणि साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केली नसतील, जी प्रकाशित करण्याच्या योग्यतेची आहे असे प्रस्ताव आपण राज्य आणि साहित्य संस्कृती मंडळातून मंजूर करून निश्चितपणे घेऊ. कारण साधारण मोरे अध्यक्ष आहेत, चिटणीस साहेबांचे त्यांचे चांगले संबंध आहेत, माझे त्यांचे चांगले संबंध आहेत. चिटणीस साहेबांमुळे निवडणुकीला त्यांनी फॉर्म भरला आणि आम्ही सगळ्यांनी सदानंद मोरे निवडून यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे ते आपला कुठला शब्द डाबलतील योग्य असलेला असं मला वाटत नाही. काही साहित्य संमेलन सुद्धा आपल्याला सातारा जिल्ह्यातल्या काही संस्थांना देता येतील. हे गोष्ट होईल. पुरस्कारासाठी परीक्षक असतात, त्यामुळे त्यात काय आपल्याला हस्तक्षेप करण्याची संधी नाही. त्यामुळे ती अपेक्षा करणं व्यर्थ आहे. कारण परीक्षक जी योग्य निवड करतील त्या माध्यमातून आपली जी योग्य पुस्तकं असतील त्यांना निश्चितपणे न्याय मिळेल. पण साताऱ्याचा ठसा महाराष्ट्र राज्य आणि साहित्य संस्कृती मंडळावर आपण निश्चितपणे उमटवू. सातारा जिल्ह्याची नोंद तिथं होईल. तर शेवटी आपण काही पुस्तकं प्रकाशित केली, समजा कुंभारांचं चरित्र आहे, समजा जेवण गुजरांनी लिहिलेले उत्तम चरित्र लिहिलेले, पण शेवट ते महाराष्ट्रावर पोहोचण्यात एक मर्यादा आहे. तर त्यांचं चरित्र जर निघालं नसेल तर ते महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडे आपण आग्रह करू की कोकणांचं चरित्र किंवा शाहू महाराजांचं ते काही खंड वगैरे करू शकत असत, कुणी लिहावा, पण महाराष्ट्र राज्य साहित्य कारण ते तिथं राहतं आणि ते महाराष्ट्रावर पोहोचतं. म्हणजे ते कुठं जात नाही. आता प्रवास क्रांतीचे नाना पाटलांवर पुस्तक 23 वर्षापूर्वी भारत पाटणकरांनी लिहिलं होतं. 23 वर्षांनी आता त्याची परत एक आवृत्ती त्या महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने म्हणजे ते एक आवृत्ती संपली की दुसऱ्या आवृत्तीचं काम लगेच हाती घेतात. म्हणजे ती वर्षानुवर्ष चालणारी प्रक्रिया आहे की तो इतिहास तिथपर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने आपल्याला वाटचाल करता येते. साताऱ्यात अखिल भारतीय साहित्य संमेलन व्हावं यासाठी मी गेली 10 वर्ष प्रयत्न करतो. म्हणजे शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली ते करण्याचा प्रयत्न करतो. कारण त्यासाठी खर्च फार मोठा आहे. 8-10 कोटी रुपयाचा खर्च, पूर्वी तर 25 लाख रुपयाचं अनुदान होतं. एकनाथ शिंदे आणि या महायुतीच्या सरकारचं कौतुक केलं पाहिजे की त्यांनी डायरेक्ट 50 लाखावरून 2 कोटी रुपयाचं अनुदान कुठलीही मागणी नसताना, म्हणजे सरकारचे काही निर्णय जे मी मगाशी म्हटले ते चांगले असतात तर त्याचं आपण कौतुक केलं पाहिजे की न मागता सरकार देतं. असं सरकार मी 50 वर्षात मागच्या बघितले की माझं वय आता 50 होत आलंय म्हणून मागच्या 50 वर्षात साहित्य संस्कृती चळवळीला यशवंतराव चव्हाणांनंतर एकनाथ शिंदेनी आणि ते आपल्या जिल्ह्यातले की त्यांनी 50 लाख रुपये अनुदान डायरेक्ट 2 कोटी रुपये केले. कुठलीही मागणी नाही, अर्ज नाही, विनंती नाही, देता का म्हणून हे नाही, डायरेक्ट 2 कोटी रुपयाचं अनुदान केलं. तेव्हा आणखी 5-6 कोटी 7-8 कोटी जमवणं साताऱ्यात अवघड गोष्ट आहे. शिवेंद्रराजे असल्यानंतर ते अवघड होणार नाही. गेल्या वर्षीच आपल्याला ह्या वर्षी सुद्धा मिळालं असतं. गेल्या वर्षी आपण मागणी केली, एक मतानं मतदान झालं आपल्यासाठी, एक मतानं ते संमेलन केलं. यावर्षी निवडणुकांचा माहोल होता त्यामुळे मी मागणी केली नाही, नाही तर दिल्ली ऐवजी आपल्याकडे झालं असतं. पण ते दिल्लीला झालं हे चांगलं झालं. कारण मराठी भाषेचा डंका हा दिल्लीत वाजला पाहिजे. उलट 8-10 वर्षातून एकदा दिल्लीला संमेलन झालं. कारण त्याशिवाय राष्ट्रीय पातळीवर आपल्या भाषेची, आपल्या प्रांताची, आपल्या साहित्यिकांची चर्चा राष्ट्रीय पातळीवर होणार नाही. त्यामुळे दिल्लीला संमेलन होते याचा मला आनंद आहे. आणि पुढच्या 3 वर्षात कुठल्याही परिस्थितीत आपण साताऱ्यात अखिल भारतीय साहित्य संमेलन साहित्य महामंडळ हे पुण्याकडे आणि पुण्याकडे साहित्य महामंडळ येणार असल्यामुळं मिलिंद जोशींकडे आपण तेवढा आग्रह धरू शकतो अधिकारानं की एक संमेलन आम्हाला द्या, आम्ही परत तुम्हाला काय म्हणतो. म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषदेला आम्हाला पद नाही दिलं, सत्ता नाही दिली तरी चालेल, पण साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं पाहिजे. कारण 92-93 पासून आज 32 वर्ष झाली साताऱ्यात अखिल भारतीय साहित्य संमेलन कुणी मागणी सुद्धा केली नाही आमच्याशी. कारण तो खर्च म्हणजे व्हावं सगळ्यांना वाटते, पण घेतलं तर 8 कोटी आणायची हा जो काय प्रश्न आहे गंभीर, त्यामुळे कुणी मागणी केली नाही. म्हणजे मागणी करायला काय सगळे करू शकतात, न करायला काय झालं साहित्य परिषदेच्या शाखांनी किंवा एखाद्या संस्थांनी तो काय ठिकाण घेतलेला नाही. पण आपण तो प्रयत्न करू. 2012-13 मध्ये मी महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा ज्यावेळेस स्थापन केली साताऱ्यात, त्यावेळेस साताऱ्यातलं साहित्य वातावरण अतिशय दूषित झालेलं होतं, एक डबक्यासारखं झालेलं होतं. त्याला एक साचले पण आहे आणि ते साचले पण काही अंशी आपल्याला दूर करता येईल ह्या विषयाने मी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेची स्थापना केली. मला जिल्हा प्रतिनिधी व्हायचं नव्हतं, मला महाराष्ट्र साहित्य परिषदेवर कोषाध्यक्ष व्हायचं नव्हतं, साताऱ्यातच काम करावं ही भावना होती. परंतु काही कल्पना मनात आल्या आणि त्याचं महाराष्ट्रभर कौतुक झालं. म्हणजे अभिजात भाषेची लढाई करता आली.
तसंच महाराष्ट्रातला पहिला मराठी भाषा पंधरवडा 12 वर्षापूर्वी सुरू करतात 13 वर्षात त्या मराठी भाषा पंधरवड्याला पूर्ण झाली. बासी मराठेकरांचं पडकं घर पडायला आलेलं होतं, ते नामशेष होईल म्हणून तिथल्या गावातल्या एका मराठेकर प्रेमीने मला सांगितल्यानंतर मी त्या घरावरची पत्रे पहिली बदलली. आणि पत्रे बदलल्यानंतर सुद्धा पत्रे बदलताना लक्षात आलं की हे घर टिकणारच नाही, कारण फार जुनं घर आहे आणि त्याचं अस्तित्व नामशेष होईल. म्हणून मी राघव मराठेकरांशी बोलणी केली, त्यांच्याशी चर्चा केली. किशोर बेडकर आमच्या शाखेचे मार्गदर्शक आहेत, किशोर बेडकर, नंदकुमार सावंत यांनी राघव मराठेकरांशी चर्चा केली, त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा केली. मी त्यांना सांगितले की लाईटचं कनेक्शन घ्यावं लागेल, ते बांधावं लागेल, पुढं त्याचं देखभाल करावी लागेल, तर तुम्ही हे आम्हाला द्या, साहित्य परिषदेला द्या, म्हणजे आम्हाला त्याच्यावर काम करणं सोपं होतं. तर प्रत्येक अडचणीला आम्ही तुमची परवानगी मागायला दिल्लीला येऊ शकत नाही. त्यांच्यामध्ये ना आमच्यामध्ये भाषेचा सुद्धा थोडा दुरावा आहे. ते पंजाबी आई बरोबर वाढलेली असल्यामुळे त्यांना मराठी भाषेतलं थोडं कमी ज्ञान आहे किंवा कमी समजतं. तर त्यांनी असा शब्द वापरला, ज्यावेळेस आमचे नंदकुमार सावंत आणि ॲडव्होकेट चंद्रकांत बेबले त्यांच्याकडे गेले, सह्या गेले, त्यांनी आधी आम्हाला सांगितले की तुम्हाला आम्ही साहित्य परिषदेवर बक्षीस पत्रानं देऊ. तर महाराष्ट्रात एक गंभीर प्रश्न असा उठतो की 100 वर्षांनी लोक विचारतील की मराठेकरांचे होते कशावर सिद्ध करा. पण आम्ही म्हणजे आमच्या नावावर करू नका, आम्हाला फक्त ह्याच्या हक्क कायदेशीर नाव तुमचंच राहील. महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखेकडे सगळे अधिकार, पण नाव मराठेकर सोडून वेगळं नाव आम्हाला त्याच्यावर नकोय. त्यांनी ती बक्षीस पत्रांना आम्हाला दिलं, पण त्यांनी सांगितलं की माझ्या डोक्यावर एक फार मोठं ओझं आणि हे ओझं कसं उतरवायचं हा माझ्या पुढचा प्रश्न होता. तुम्ही आल्यामुळं मी एका क्षणात विचार केला की ह्यांना देऊन टाकू. त्यांनी आधी त्यांच्या नातेवाईकांना सांगितले तुम्ही आमच्या नातेवाईकांशी बोला, त्यांच्याशी चर्चा करा, हे जर तुम्हाला पाहिजे. त्यांच्या नातेवाईकांशी आम्ही चर्चा केल्यावर त्यांनी सांगितले ह्यांना देऊन टाका, ही योग्य व्यक्ती. आणि ते म्हणले की माझं ओझं उतरलं की हे घर, मग आता घर दुरुस्त केल्यानंतर माझ्या मनात आलं की हे नुसतं घर जर केलं ते लोक भिंती बघतील, म्हणून त्याचा एका स्मारकात आपण रूपांतर केलं. तिथं मराठेकरांचा जीवन प्रवास, मराठेकरांच्या कविता, मराठेकरांचं एक छायाचित्र तिथं लावलेले, भविष्यात पुतळा बसवायचा आहे. आमचे विनय हर्डीकर म्हटले की पुतळ्याला माझा विरोध आहे. म्हटलं ठीक आहे, पुतळाही बसवा, आणखी तुम्ही सांगा तैलचित्रही करू. मग रवी मुकुल सारख्या एका मोठ्या चित्रकारानं ते तैलचित्र मोफत काढून देण्याचं आश्वासन दिलं. म्हणजे इतक्या गोष्टी या महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखेच्या माध्यमातून मला करता आल्या. अखिल भारतीय साहित्य संमेलन जर साताऱ्यात झालं, मी ठरवले त्या पद्धतीने, तो त्याचा मुकुट असेल, त्याचा शिरपेच असेल. कारण किती पदक मिळाली ह्याच्यापेक्षा साताऱ्यात जर साहित्य संमेलन झालं नाही तर मी ह्या वाटचालीत यशस्वी ठरलो असं माझं मला वाटतं. तेव्हा अखिल भारतीय साहित्य संमेलन आपण निश्चितपणे घेऊन साहित्य परिषदेच्या माध्यमातून सातारा जिल्ह्याचा एक प्रतिनिधी दरवर्षी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर गेली 10 वर्ष आहे. जो पूर्वी सातारा जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळेल का नाही याची शंका होती आणि प्रत्येक वेळेस नवीन प्रतिनिधी पाठवला, एकही माणूस आम्ही पुन्हा पाठवला नाही. साहित्य परिषदेने निर्णय घेतला की एकदा साहित्य संमेलनात जाऊन आल्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा त्याला संधी द्यायची, कारण लोकांना किती वेळा संधी दिली तरी त्यांचं समाधान. आणि कधी कधी तेवढी गुणवत्ता सुद्धा असत नाही की दरवर्षी लोक त्याला ऐकायला. म्हणजे तेवढ्या दर्जाचा माणूस असेल ठीक आहे, पु ल देशपांडे सारखा, प्रकाश आमटे सारखा माणूस दरवर्षी बोलवला तर लोकांना काय वाईट वाटतं. पण विनोद कुलकर्णीला समजा दरवर्षी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर तर लोक म्हणतील लोक तुम्हाला वेळ लागले का, विनोद कुलकर्णी शाहूपुरी शाखेचं काम करतो, त्याचा एखादा सत्कार घ्या, बुक द्या, दरवर्षी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर येतात. तर दरवर्षी नवीन माणसाला आपण सातारा जिल्ह्यातनं संधी अखिल भारतीयच्या व्यासपीठावर मिळाली. माझे स्वप्न होते की कधीतरी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर मलाही संधी, म्हणून खरं पहिलं पुस्तक लिहिलं, मोठ्या बँकेची छोटी गोष्ट, छोट्या बँकेची मोठी गोष्ट. आणि म्हटलं अजून 2-4 पुस्तकं लिहिली म्हणजे कधीतरी आपल्यालाही म्हणता येईल की मला त्या व्यासपीठावर संधी मिळाली. पण अपघातानं अभिजात भाषेसाठी काम केल्यामुळं अंमळनेरच्या संमेलनामध्ये मराठी भाषेचा अभिजात दर्जा ह्याच्यावरच एक परिसंवाद होता आणि त्या परिसंवादात मी काम केल्यामुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेचा प्रतिनिधी म्हणून मला संधी मिळाली आणि तिथे मराठी भाषेचा प्रश्न मला मांडता आला. त्याला सरकारच्या प्रतिनिधी म्हणून निलमताई गोरे आलेल्या होत्या आणि त्यांनी आधीच सांगितले की काय तुम्ही बोलला आणि मला आधी सांगायचं, मी सभापती, माझा अपमान झाला तर मला चालला.
आता बाकी सगळे घाबरले, सगळी त्यातली दिशा बनलेली 1-2 पत्रकार होते आणखी मोठ्या वृत्तपत्राचे, ते आलेच. पण मी त्यांच्याकडे गेलो, मी त्यांना सांगितले हे अर्ध बोलणार आहे, अर्ध काय बोलणार आहे मला विचारू नका, आणि तुमचा अपमान झाला तुम्ही ऍक्शन घ्या असं सांगितलं. मी पत्रकार आहे, मी ऐकणार नाही म्हटलं ते गवस. म्हणजे सरकार सुद्धा कधी कधी अशी तुमची तुम्हाला कसं दाबतं, तर तुम्हाला उचलून वर येता आलं पाहिजे. दिल्लीत सुद्धा आंदोलनाला जाताना आम्हाला अटक होईल अशी भीती होती, सगळ्याच परवानग्या नाकारल्या. पण मी असं ठरवलं की जाऊ. आता महात्मा गांधींनी ज्यावेळेस हाल दिली स्वातंत्र्य लढायची, त्यावेळेस अनेक जण असेच गेले असतील आणि जेलमध्ये अडकले असतील, फक्त नोंद झाली की स्वातंत्र्य सैनिक झाले. म्हणजे उद्या भाषेचा इतिहास वगैरे लिहायची वेळ आहे ना, आपलं अटक झाली तर रजिस्टरला नाव सापडेल, हे सुद्धा स्वातंत्र्य सैनिक होते, भाषेसाठी लढा दिला. काय आखरीने शिवेंद्रराजे मिलिंद जोशींना म्हटलं बसू एक दिवस, काळजी करू नका, दिल्लीत माझा एक वकील मित्र तो आपल्याला सोडवेल, अगदी काय फार मोठं हे नाही, शासकीय अडथळा वगैरे 2-4 गुन्हे होतील, काही फार काळजी करू नका. तर आता ती काही वेळ आली नाही अपघाताना, आम्हाला तिथे पोलीस कमिशनरनं सांगितलं की तुम्ही करा आंदोलन शांततेच्या मार्गाने. 26 जानेवारीला आंदोलन होतं दिल्लीत, पूर्ण बंदोबस्त, हाय अलर्ट असतो, आणि सगळ्यांनी मला सांगितलं आंदोलनाला परवानगी नाही. मला फोन यायचे, CBI मधून यायचे, त्यांच्या सेंट्रल मिनिस्ट्रीतून यायचे. मी सगळ्यांना सांगितलं आम्ही काय आंदोलन करणार नाही, आम्ही येणार आहे नुसतं, आणि आम्ही फिरून जाणार आहे दिल्ली, आमची आता विमानाची तिकीट निघाली. त्यांनाही मी अंधारात ठेवली तुम्ही काय आंदोलन करणार नाही. आणि ते दिल्लीतलं आंदोलन सुद्धा गाजलं दिवसभर, सर्व वृत्तवाहिनीने त्याला 26 जानेवारीच्या ह्याच्यात सुद्धा मानाचं स्थान दिले. प्रशांत कदम म्हणून आपले सातारच्या फलटणचे त्यावेळेस ABP माझा दिल्ली प्रतिनिधी होते, आणि त्यांनी ते सगळं नियोजन केलं. आंदोलनाची वेळ सुद्धा त्यांनीच ठरवली. ते म्हणजे ह्या वेळेला आंदोलन केलं तर राष्ट्रीय वृत्तवाहिनी त्याची दखल घेतली. तुम्हाला दखल घेणं महत्वाचं असेल तर सकाळी 8 वाजता करू. सकाळी 8 वाजता फक्त प्रजासत्ताक दिनच दिसली. तुम्ही 11 वाजता आंदोलन केलं तर म्हणजे इतक्या गोष्टी आंदोलनात सुद्धा तुम्हाला कराव्या लागतात. त्या 8चं आंदोलन 11ला का तर राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर. तर ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यातनं ही पदं मिळत गेली. कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका असं देशे कृष्णाने सांगितले. त्याचा पदोपदी अनुभव मला माझ्या जीवनामध्ये आलेला आहे. जनता बँक सुद्धा वाचावी म्हणून पॅनल केलं. जर आपल्या हातात आली तर वाचू, आणि पडलो तर म्हणता येतं बुडणाऱ्या बँकेत आम्ही नव्हतो, लोकांनी आम्हाला पाडलं म्हणून आम्ही तिथे गेलो, म्हणून पॅनल केले की पाडलं तर आपलं घरी बसून उगाच या निष्क्रिय संचालकांबरोबर काम करण्याचा अर्थ नाही. आणि नियतीनं मला ते नेतृत्व दिलं, जनता बँक बाहेर काढता आली, सगळ्यांनी पाठिंबा दिला. म्हणजे अगदी चिटणीसांच्या मी विरोधात अनेक वेळा भूमिका घेतली आहे. म्हणजे एक 5-10 वर्षापूर्वी सांगितलं असतं चिटणीस माझा सत्कार घेतले तर लोक म्हणले असते वेड्या तुम्ही चिटणीसांना त्यांनी इतका त्रास दिलाय, चिटणीस त्यांचा बरोबर सत्कार केला. पण एक आपल्याला मॅच्युरिटी यावी लागते, ती यायला सुद्धा काही काळ जातो, आणि मग काही संघर्षाच्या भूमिका नाईलाज असतो आयुष्यात सुद्धा घ्याव्या लागतात. आणि त्या भूमिका घेतल्यानंतर कधी कधी निराशा सुद्धा येते, कारण इतकं अपयश येतं कधी कधी की असं वाटतं हे सगळं सोडून द्या, बाद झाले यातनं काही निष्पन्न होणार नाही. तर ज्यावेळेस यश मिळतं त्यावेळेस त्या कष्टाचं चीज झाल्याचं समाधान मिळतं. जनता बँक वाचली, साताऱ्यातली साहित्य चळवळ जिवंत झाली. 10 वर्षांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्था सक्रिय झाल्या. हा पुन्हा एका व्यक्तीचा किंवा एका संस्थेचा ठेवा नाही, तरी कुणी घेऊ शकता. आम्ही पुस्तकप्रेमी ग्रुपनं आता दाखवून दिलं की इतके साहित्यिक लिहिते गेली, इतकी लोक लिहिते गेली की ज्यांना आता मी सुद्धा कधी पुस्तकावर लिहिलं नव्हतं. श्रोत्रीने सांगितलं लिहावंच नाही. श्रोत्रीचा हुकूम म्हणजे पाळण्याशिवाय पर्यायाने बडवेनी सुद्धा लिहिलं शेवटी, म्हणजे पर्याय राहत नाही, हे लिहावंच लागतं. म्हणजे हे लिहिणं अनेक लोकांना. आता डॉक्टर शंतनू अभ्यंकर गेले आणि चिटणीस मला म्हणले की गेल्या वर्षी ते मला म्हणत होते की मला अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर संधी मिळाली तर बरोबर. चिटणीस मला बोलले नाही, बोलले असते तर 100% शंतनू अभ्यंकर त्या दर्जाचाच माणूस होता की त्याला अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये. अशी जी दर्जेदार माणसं आहेत की आता ते नेमके कर्करोगाने आजारी होते, त्यामुळं आपण कुठल्याही परिस्थितीत त्याच वर्षी त्यांना मिळवून दिली. म्हणजे अशा काही लोकांना आपण आता रवींद्र शोभने जे अध्यक्ष झाले आता विश्वकोशाचे, ते साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाला उभे होते. बराच संघर्ष झाला आणि चिटणीसांनी मला सांगितले की शोभण्यानं आपण मदत केली. तिथेही मतदान झालं. ते मतदान जाहीर होत नाही, अंतर्गत असतं सगळं किंवा प्रोसिडिंगला लिहिलं जात नाही ती, पण आम्ही शोभनेची बाजू घेतली, शोभने अध्यक्ष. अरुणा ढेरे सुद्धा पहिल्या अध्यक्ष झाल्या. त्या आदल्या दिवशी मिलिंद जोशींना मला म्हणाल्या होत्या, मिलिंद जोशींना म्हणजे मी मिलिंद जोशींनी फोन केला त्यांना की उद्या निवड पहिलाच अध्यक्ष बिनविरोध होणार आहे आणि मी तुमचं नाव सुचवतो. त्यांनी सांगितलं मला काय त्या
लफड्यात पडायचं नाही, त्या भानगडीत पडायचं नाही, उगाच काही घडलं, टीका टिप्पणी झाली, मला त्या वादात संघर्षात काही यायचं नाही. मिलिंद जोशी निराश झाले, म्हणजे काय करू सांगून टाकायचं अरुणा ढेरे सोडून दुसऱ्या नावावर चर्चा म्हणजे करू नका तसं. तुम्ही अरुणा ढेरेच सांगा, इतिहासात लिहू दे की यांना संधी आली यांनी नका. आपण ते ठराव करून पास करून अध्यक्षाला सांगू, त्यांना विचार, त्यांनी महामंडळाच्या अध्यक्षाला सांगू दे की मला नको, त्यांनी सांगू. आणि महामंडळाच्या अध्यक्षांनी मात्र त्यांना पटवलं आणि त्या अध्यक्ष त्यांनाही माहित नव्हतं हे सगळं करण्यामध्ये मिलिंद जोशींचा 50वा वाढदिवस होता आहे कोरोनामध्ये. आणि मिलिंद जोशीने बरीच माणसं म्हणजे अगदी शांभाऊ मुजुमदार, शिवाजीराव कदम, बी.डी. पाटील, महाराष्ट्रातल्या मुख्य दैनिकांचे 6-7 संपादक असे सगळे आले. तेव्हा माझा काय बोलण्याचा प्रश्नच नव्हता. मी मिलिंद जोशींना सांगितलं, ते म्हणजे तू आलाच पाहिजे, तसं तसं त्यांनी सांगितलं मला की तुला मी बोलणार आहे, तुम्ही बोलणार आहे, बाकी कुणी बोल. मला संधी मिळाली, मी सांगितलं अरुणा ढेरे कशा मिलिंद जोशीने अध्यक्ष. आणि मी त्यांना सांगितलं तुम्ही आजच्या दिवशी नाही म्हटलं होतं, पण आम्ही ठरवलं की इतिहासात नोंद होती की ह्यांना आम्ही दिले ह्यांनी नाही. मग अरुणा ढेरे सारख्या अध्यक्ष झाल्या. सातारकरांचं योगदान असं आहे की अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष हा बिनविरोध निवडावा, हा ठराव शाहूपुरी शाखेने मांडला आहे. आणि त्याला महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या फलटणला झालेल्या महाराष्ट्राच्या बैठकीत मंजुरी मिळाली. तोच ठराव आम्ही अखिल भारतीय साहित्य महामंडळात मांडला आणि मी महामंडळावर होतो त्यावेळेस आपण दोन. म्हणजे एक शाखा निर्माण झाली तर अभिजातचा लढा दिल्लीपर्यंत होता. एक शाखा निर्माण झाली तर साहित्य संमेलनाचा 1000 लोक निवडणुकीतून निवडून येणारा अध्यक्ष बिनविरोध निवडला जातो. अरुणा ढेरे सारखी जी कधी निवडणूक न लढवणारी महिला संमेलनाच्या अध्यक्ष होती. फादर फ्रान्सिस दिब्रोटे सारखा माणूस संमेलनाचा अध्यक्ष होतो. जयंत नारळीकरांसारखा माणूस, कारण नारळीकरांनी कधी संमेलन अध्यक्षाची निवडणूक लढवलीच नसते, पण त्या अध्यक्ष झाले. म्हणजे इतक्या गोष्टी ह्या शाहूपुरी शाखेच्या माध्यमातून करता आल्या, इतक्या स्तरावर साताऱ्याचं नाव उंचवता आलं. आता पुण्यात मी ज्यावेळेस साहित्य परिषदेची स्थापना झाल्यानंतर गेलो, आपल्याला इतिहास आहे पण आपणच विसरतो. नुसतं आपण म्हणत महाराष्ट्र देश विसरलाय असं नाही, सातारा सुद्धा विसरलाय. महाराष्ट्र साहित्य परिषदेची वास्तू ज्या जागेवर उभी ती आमच्या राजाची जागा, त्यांनी दिलेली जागा. आम्ही आमच्या राजाचं छायाचित्र तिथं लावा म्हणतो. लोकांना कसं कळणार? लोकांनी विचारलं पाहिजे या राजाचं छायाचित्र इथं का, आणि जागा दिली, हे कळलं पाहिजे. मालोजी राजेंनी 5 लाख रुपये इमारत बांधताना दिली. म्हणजे मालोजी राजेंनी अनेक संस्थांना दिलेले, पण मला ते सापडलं मालोजी राजेंनी 5 लाख रुपये दिले. मी म्हटलं रामराजेंना बोलवा, कृतज्ञता व्यक्त करा, तुमच्या पूर्वजांनी आम्हाला 5 लाख रुपये दिले. रामराजेंना त्यांनी बोलवलं. म्हणजे सातारा जिल्ह्याचं महाराष्ट्र साहित्य परिषद उभारणीमध्ये योगदान आहे, पण 111 वर्ष सातारा जिल्ह्याला शून्य किंमत होती. म्हणजे एक जिल्हा प्रतिनिधी होता नावाला, पण त्याला किंमत म्हटलं तर शून्य होती. काय त्याला मान नव्हता, सन्मान नव्हता. सातारा जिल्ह्याला काही सुचवलं तर काही तिथं मिळत नव्हतं. काय शंकर सारडांच्या प्रयत्नांतून 93ला संमेलन झालं. ही एवढीच एक सातारकरांसाठी गोष्ट. ती शंकर सारडा महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये महत्वाची भूमिका बजावत होते. तिथल्या एका नियतकालिकाचं संपादन करत होते. पैसे कमी पडले तर स्वतःच्या पैशाने खर्च करत होते. शंकर सारडांनी महाराष्ट्रातील विश्वास पाटलापासून अनेक माणसं मोठी केली. तुम्ही लिहा, मी तपासतो, त्यात काही दुरुस्त्या करू, सुचवू, उत्कृष्ट करू असं शंकर सारडांनी अनेकांना घडवलं. पण शंकर सारडांसारखा माणूस असताना सुद्धा सातारा जिल्हा वासियांना पुण्यात आपलं काही स्थान निर्माण करता आलं नाही. आता 10 वर्षात आपण असं केलं की साताऱ्याशिवाय पुण्याची साहित्य परिषद चालू. म्हणजे 111 वर्षाचे जमलं नाही ते 10 वर्षात आपण करून दाखवलं. आता छत्रपती शाहू महाराजांचा इतिहास आपल्याला माहिती. आपण मराठ्यांनी 812 झेंडे लावले, कुणी लावले, कसे लावले, कुणाच्या काळात लावले. तर साताऱ्यात राजधानी झाल्यानंतर शाहू महाराजांनी च्या नेतृत्वाखाली दिल्ली आणि 812चा झेंडा हे शाहू महाराजांमुळे आपण लावू शकलो, नाहीतर ते शक्य नव्हतं. शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथला पेशवा नेमलं नसतं, बाजीरावला पेशवा नेमलं नसतं, तर तो इतिहास बाजीरावनी जो घडवला, बाळाजी विश्वनाथांनी जो घडवला, तो घडला नसता. पण काय झालेलं, इतिहासाने शाहू महाराजांची दखलच घेतली. कदाचित शाहू महाराजांना हिंदूंचे राजे असं मोगलांनी म्हणलेलं आहे की हे हिंदूपती आहेत. शाहू महाराजांना हिंदूपती हा किताब मोगलांनी दिलेला आहे. मोगलांनी लिहिलेले हे हिंदूपती राजे. कदाचित हिंदू राजा
म्हणून सुद्धा इतिहासाने त्यांची दखल घेतली नसावी अशी माझ्या मनात शंका. कारण एवढं मोठं काम शाहू महाराजांनी केलेलं आहे, मग त्याची दखल घेतली गेली नाही. ह्याची कारणं जर आपण शोधत बसलो तर हे ठळक कारण जाणवतं की ते हिंदू राजा म्हणून त्यांचा उल्लेख केलेला आहे. आणि मग हा सगळा यांना जर मोठं केलं तर पुन्हा हे हिंदू राजे म्हणून येतील, मग आपल्या धर्मनिरपेक्षतेला धक्का बसेल. मग यांना बाजूलाच ठेवा, हे एक कारण. दुसरं कारण, इंग्रजांशी अजिबात कुठलंही तडजोड सातारच्या राजकारण्यांनी केली नाही. सातारच्या राजकारण्यांनी त्यांच्याशी संघर्ष केला आणि त्यामुळे सातारच्या राजकारण्याकडे काही ठेवलं नाही. त्यामुळे सातारचा राजधानीतला जो राजकारण्याचा इतिहास आहे तो सुद्धा पुढेपर्यंत गेला नाही. ह्याला अनेक कारण आहेत की आपण आपला आत्मविश्वास हरवून बसतो, आपण पुढे जाऊन काम करत नाही आणि आपण आपला इतिहास वाचत सुद्धा नाही, आपण इतिहास समजून सुद्धा घेत नाही, अशा अनेक कारणे आहेत. पण ह्या सगळ्या कारणांना व्यासपीठावर चर्चा झाली पाहिजे, ते मिळालं पाहिजे. जो काही सातारचा मान सन्मान इतिहास आहे त्याची दखल महाराष्ट्राने आणि देशाने घेतली पाहिजे, अशा भावनेतून या पुढच्या काळात काम करणार आहे. नितीन देशपांडे सरांच्या हस्ते माझा सत्कार चिटणीसांनी ठेवला. नितीन देशपांडे कुपर समूहात एका मोठ्या हुद्द्यावर आहे म्हणून मला आनंद नाही, पण वाचन संस्कृती वाढावी यासाठी कुपर उद्योग समूहाच्या माध्यमातून जे देशपांडे सरांनी काम केलेलं आहे, म्हणजे बासी मराठेकरांचं सरकारी स्मारक मी केलेलं हे खाजगी स्मारक आहे, शाहूपुरीसाठी एक सरकारी स्मारक असतो. तर सरकारी स्मारकात काय करायचं असा आमचा प्रश्न पडला. खेगोडकर म्हणून प्रांताधिकारी होते, त्यांनी लगेच सांगितलं मी देशपांडेंशी बोलतो, आपल्याला ते 10 लाख रुपयाची पुस्तकं देतील. त्यांनी 5 लाख रुपयाची त्याच वेळेस दिली, जी कुलूप बंद आहे गेली 10 वर्ष. सरकारचं काम असंही चालतं, एका क्षणात 2 कोटी देतात, एका क्षणात 10 वर्ष स्मारकाचं काम झालं त्याचं उद्घाटन सुद्धा. हे कसंही चालतं. मग आपल्याला फक्त आवाज उठवावा लागतो. म्हणजे सरकारच्या विरोधी बोलायचं म्हणजे काय की सरकारला जागं करावं लागतं कधी कधी. जर कुपर उद्योग समूहाच्या माध्यमातून देशपांडे सरांचा सगळ्या लोकांशी समन्वय आणि हे असतो, देशपांडे त्या भूमिका बजावतात. म्हणजे खेरोडकरांनी सांगितल्यानंतर ते असे म्हणू शकले असते कशाला त्या ग्रंथालयाच्या भानगडीत पडताय, तुम्ही आमची काम करताना 2-3 लाख देतो तुम्ही, त्याच्या रोज 10 लाख मागताय. माणसाची विचार प्रवृत्ती असते. देशपांडे अशा पद्धतीने प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची मनं जिंकतात की त्यांना पुस्तकं पाहिजे असेल तर कुपर उद्योग समूह. म्हणजे असं कुठल्या उद्योग समूहाचं नाव प्रांताने मी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेलं मी ऐकलेलं नाही. 25 वर्ष पत्रकारितेत असल्यामुळे मी त्यांच्याबरोबर असतो. तर तुम्ही म्हणाले ह्यांचा प्रांतांचा जिल्हाधिकाऱ्याचा काय संबंध, ह्यांच्याशी कशाला बोलतील प्रांतात, तुम्ही पत्रकारितेत असल्यामुळे मी त्यांच्याबरोबर असतो. मी त्या सरकारी स्मारकाच्या कमिटीवर पण आहे आणि त्यामुळे मला यांनी 5 लाख रुपयाची पुस्तकं अगदी कपाट बिपाट ते अजूनही लॉक असं कुलूप बंद आहे. त्याच्या मध्ये गोष्टी अनेक आहेत, पण अनेक वाचनालयांना ते मदत करत असतात, अनेक वाचनालयांना ते पुस्तकं देत असतात. म्हणजे पुस्तकं लोकांनी वाचली पाहिजे, ती मोफत वाचली पाहिजे, त्यांना खर्च पडू नये अशी सगळी व्यवस्था देशपांडे साहेब करतात. त्यामुळं आजचा सत्कार माझ्यासाठी महत्वाचा आहे. रोज सत्काराचे कार्यक्रम चालू आहेत, पण जे साहित्य चळवळीला बळ देणाऱ्या व्यक्तीच्या हातून ज्यावेळेस सत्कार होतो त्याचा आनंद वेगळा आणि मोठा आहे. त्यामुळं तुमच्या सगळ्यांची मी मनापासून आभार मानतो. सगळ्यांनी मला मदत केलेली आहे. इथं सगळी जी माणसं इथं पलीकडे सगळी बसलेली आहेत ती कायम माझ्या पाठीशी उभी राहिल्यामुळं मी काही थोडंफार काम करू शकलो आणि निश्चित महाराष्ट्र राज्य आणि साहित्य संस्कृतीच्या मंडळाच्या माध्यमातून जे जे शक्य होईल ते मी निश्चित करेन अशी ग्वाही देतो आणि माझं भाषण थांबवतो. धन्यवाद विनोदजी. आपल्या प्रचंड अपेक्षा आणि त्यांची इच्छा आणि त्यांनी केलेलं कार्य आज इथपर्यंत पोहोचलेले असं म्हणायला हरकत नाही. साहित्य संस्कृती मंडळाचा सदस्य होणं हे आता सरकारमध्ये असण्यापेक्षा जास्त किती महत्वाचं आहे हे त्यांनी उद्धृत केलं. जरी मंत्री असतील किंवा राजकारणातली व्यक्ती असतील आणि सरकार त्यांचं असेल आणि सेक्रेटरीएटमध्ये IAS ऑफिसर बसलेले असतील तरी त्यांना काम करायला प्रवृत्त करणं आणि तो विचार त्यांच्या गळी उतरवणं हे पत्रकाराचं काम आहे. हे मला निश्चित जाणवलं या ठिकाणी. एक पत्रकार म्हणून ते काय करू शकतात. सातारा शहरामध्ये सांस्कृतिक वैभव वाढवणाऱ्या जरी छोटं गाव असलं तरी पूर्वीपासून 100 वर्ष म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून इथं संस्था निर्माण झाल्या, मोठ्या झाल्या. हे सातारचं वैशिष्ट्य आहे.
मग अनेक 100 पूर्ण केलेल्या संस्था आहेत. युनायटेड वेस्टर्न बँक असेल, आयुर्वेदिक अर्कशाळा असेल, आर्यंगल वैद्यक महाविद्यालय असेल, याला 100 पूर्ण झाली आहे. आणि साहित्य क्षेत्रात काम करणारं एक नाव म्हणजे श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय. आज 170 वर्षाची परंपरा असणारं सांस्कृतिक वैभव सातारमध्ये आहे. आणि या वैभवात भर घालणारे म्हणजे आजचे आपले सत्कार मूर्ती आहेत असं म्हणायला हरकत नाही. आमच्या नगर वाचनालयाचे संचालक पण आहेत. आज उपाध्यक्ष पण या ठिकाणी श्री जोशी, अनंत जोशी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या अपेक्षा पुढच्या काळात निश्चितच पूर्ण होतील. या वैभवात उद्योग क्षेत्रात तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून सातारचं नाव त्रिखंडात गाजवलेलं आहेच, पण सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा, साहित्याच्या क्षेत्रात सुद्धा या उद्योगानं बरीच अशी कामगिरी केलेली आहे आणि सगळ्यांच्या पाठीशी उभं राहिलेले ते कुपर उद्योग समूह. आजही सातारचं वैभव म्हणून त्या उद्योगाकडे पाहिलं जातं आणि अभिमान सातारकरांना कुपर उद्योग समूहाचा पूर्वीपासूनच आहे. आज मुद्दाम या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून मूर्तींचा सत्कार करण्यासाठी उपस्थित असलेले देशपांडे साहेब आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपणही या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करा. आजच्या कार्यक्रम जरा कसा बसलेला आहे तरी बोलायचा प्रयत्न करतो. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारपती विनोदजी, चिकणी साहेब, नानक साहेब, चौधरी साहेब, व्यासपीठावरील इतर सन्माननीय आपण सर्वजण. खरं तर ही अत्यंत चांगला प्रसंग आहे सातारा जिल्ह्यासाठी. विनोद कुलकर्णी यांची साहित्य आणि संस्कृती मंडळावरती निवड झालेली आहे. 3 वर्ष या क्षेत्रात त्यांना काम करण्याची संधी मिळाली. खरं त्यांनी त्यांचे विचार इतके चांगल्या पद्धतीने मांडलेले आहेत की ते ऐकल्यानंतर मला वाटतं की ही निवड अगदी 101% बरोबर झाली असं मला वाटायला लागलं. खरं बघितलं तर माझं दुसरं एक कनेक्शन इथं येण्याचं असं होतं की मी पुस्तकातून घडलोय. लहानपणापासून पुस्तकं वाचायची सवय झाल्यामुळं मी आज जो घडलेलो तो पुस्तकामुळं, आणि दुसरं मी ज्या संस्थेत काम करत होतो विद्यार्थी त्याचे त्यांच्यामुळे घडलो असं मी नाही. आई वडिलांचे संस्कार बरोबर असतात, पुस्तकाने जे दिलेले संस्कार आहेत आणि आपण ज्या समाजात राहतो त्या समाजातून सगळ्यांना बरोबर घेऊन चालत असताना आलेले अनुभव आहेत, त्याच्यातून आपलं व्यक्तिमत्व असतं. तुम्ही जर बघितलं तर इतिहासामध्ये नालंदा असेल, तक्षशिला असेल, हे सगळं उद्ध्वस्त केलं गेलं. कशासाठी केलं गेलं? पुस्तकं होती, हजारो ग्रंथ होते. त्याची पहिल्यांदा ते सगळे नामशेष करण्याचा प्रयत्न झाला, कारण साहित्याचं संस्कृतीशी अतिशय जवळचं नातं. खरं सांगायचं झालं तर साहित्याच्या माध्यमातून संस्कृती घडत जाते, सांस्कृतिक वारसा निर्माण होतो असं मला वाटतं. एखाद्या समाजाचा, एखाद्या राष्ट्राचा जर तुम्हाला नामशेष करायचं असेल तर पहिल्यांदा त्याच्या साहित्यावरती हल्ला करा. हा प्रयत्न आजही होतो, त्या काळात झालेला. साहित्य का महत्वाचं आहे आजच्या काळात जरी म्हटलं तरी? साहित्य नुसतं आता आपल्या मराठी भाषेला दर्जा मिळाला, त्याच्या मागचं कारण सुद्धा असे की फक्त एक विचारांचा आधार करणं नाही, तर एक सामाजिक प्रबोधनाचं व्यासपीठ या निमित्ताने निर्माण करायला पाहिजे असं. आपण इथं आहात, मी बऱ्याच ठिकाणी राहिलो, संभाजीनगरमध्ये राहिलो, नांदेडमध्ये राहिलो, माझं शिक्षण नांदेडमध्ये झालं, आणि विविध व्यासपीठावरून साहित्याच्या आणि समाज प्रबोधनाच्या ज्या काही घटना घडतात त्याच्यामध्ये तिथल्या काही लोकांचा सहभाग असतो. तसं आपल्या माध्यमातून आता आपण पदाधिकारी झाल्यामुळे थोडीशी जास्त चालना द्यावी, वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारची वैचारिक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं आणि त्याच्यातून समाजाला काहीतरी एक नवीन दिशा मिळेल असा प्रयत्न व्हावा अशी अपेक्षा तुमच्याकडून करतो. आपण एखाद्या पदावर गेलो की लोक खूप इच्छा आणि अपेक्षा सांगतात, त्याच्या खाली कधी कधी दबायला होतात, कशाला येतात. तुम्हाला या निमित्तानं मी इतकंच आश्वासन देऊ शकतो की तुम्ही जे काय करायचं मला ठरवलेलं आहे त्याच्या बाकी 100% ताकद देण्याचा प्रयत्न आपण करू. जसं सांगितलं, कुपर उद्योग शहराला सुद्धा 102 वर्ष झाली आणि कुपर उद्योग समूहाच्या माध्यमातून गेली 25 वर्ष आपण आज प्रयत्न करतो की वाचन संस्कृती, आम्ही आमचं इंडिपेंडेंटली काम करतो, वाचन संस्कृती निर्माण होतो. इतपत केलेलं होतं की आमच्या कामगार आणि कर्मचाऱ्यांसाठी आम्ही एक अलाउन्स दिलेला होता, बुक अलाउन्स म्हणून. त्या बुक अलाउन्सचे काही नियम सुद्धा केलेले होते. इतके पैसे त्यांना मिळायचे, त्याच्यातून त्यांनी पुस्तकं घ्यावेत. आणि मला वाटतं इथून तर मी इथं 4-5 दिवसाची
इथं पुस्तकांची प्रदर्शनं भरवलं होतं फक्त आमच्या कामगारांसाठी, ते सुद्धा MIDC होतं. हेतू हा होता की हे सगळं करत असताना जर एखाद्या माणसाचा विचार बदलायचा असेल तर त्याने नक्की पुस्तकं वाचली पाहिजे. कारण पुस्तकाच्या माध्यमातून माणूस व्यक्तिमत्व बदलू शकतो असा आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि त्यानिमित्ताने हे सुरू केलं. ते करत असताना सुद्धा एक बघितलं, कुठलंही धार्मिक पुस्तक त्याच्यात दिल्या जात नाही. पण कोणी धार्मिक पुस्तक दिलं तर त्याची बजावणी केली जाते, तुला हे हा नाव देता येणार नाही कारण ते धार्मिक पुस्तक. ऐतिहासिक संदर्भ असलेली पुस्तकं चालतील, सांस्कृतिक संदर्भ असलेली चालतील, विचार वेगवेगळ्या पद्धतीने समाजाला मांडलेल्या लोकांच्या कथा किंवा आत्मचरित्र असेल तर चालतील, कादंबऱ्या चालतील की ज्याच्यामुळे प्रेरणा घेऊ शकते किंवा ज्या कादंबऱ्याच्या माध्यमातून समाजातल्या सध्याच्या परिस्थितीचं प्रतिबिंब त्याच्यात पडत असेल तर त्या सुद्धा जातील. असा एक छोटासा प्रयत्न आम्ही 10-15 वर्षापासून सुरू केला. परत केला की आजही आम्ही दिवाळीच्या नंतर म्हणजे साधारणतः दिवाळी ते जे आपल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात 4 ठिकाणी आम्ही 4 वाजता ज्यावेळेस कामगार जात असतो त्यावेळेस ओपन वाचनालयात होतो. जाताना पुस्तकं घेऊन जा, नाव लिह, नाही आणलं तरी चालेल, तुझ्या घरी कोणीतरी वाचलं पाहिजे, तू वाच, तू जरी नाही वाचत. आजही आमच्याकडे 11 फॅक्टरीपैकी 4 फॅक्टरीमध्ये वाचनालय. आजही आम्ही जे काही इंजिनियर्स घेतो 40 जण 50 जण दरवर्षी, त्या प्रत्येकाला बुक रीडिंग आणि त्याचं प्रेझेंटेशन हा महत्वाचा विषय आहे की चांगले पुस्तकं वाचा ज्याच्यातून तुमचे विचार बदलतील, त्याचं प्रेझेंटेशन करा, कुठल्या भाषेत करा ती गोष्टी. तो सुद्धा आमच्याकडून आम्ही आमचा प्रयत्न करतो. बासी वाटेकरांचं तर त्यांनी सांगितलं, खरं तर पहिल्यांदा माझी त्यांची भेट त्या कार्यक्रमाच्या वेळेला झाली. मुल्लासाहेब प्रांताधिकारी होते, मला वाटतं कांताताई नलावडे मी एकदा बोलावलं आणि त्या म्हणलं असा असा कार्यक्रम आहे आणि बऱ्याच दिवसापासूनचा राहिलेला आहे तर तुम्ही पुस्तकं द्या ना. देऊ. आणि ते पूर्ण आपण आधी काही पुस्तकं दिली, नंतर दुसऱ्यांदा परत दिली पुस्तकं. एकच हे सगळं करत असताना ज्या बासी वाटेकरांच्या नावाने ते स्मारक उभं राहिलं त्यांची पुस्तकं मिळवताना अतिशय अडचण आहे. म्हणजे आपण सगळ्यांची पुस्तकं देतो आणि बासी वाटेकरांचं पुस्तक मिळत नाही की खरं तर दुर्दैवाची म्हटलं पाहिजे. खूप प्रयत्न केले, कोल्हापुरात पर्यंत गेलो, जितके जमेल तितके पुस्तकं, जितक्या मिळतील तितक्या प्रतिमी त्याच्यात दिलेल्या आहेत. आणि मला कुठेतरी म्हणले का ते काय तुम्हाला नुसतं पुस्तकं द्यायचे, तुम्ही काय विचार केला. ज्या माणसाच्या नावाने ते सुरू होतं, ज्या माणसाने एक नवीन कवितेमध्ये युग आणले, घडवलंय, म्हणजे तो गणपतवाडी मला शिकवतो, मी सुद्धा शिकलेली होती कविता. ते बासीमध्ये घेतले ते मला इथं आल्यानंतर त्या माणसाच्या नावानं होत असेल, त्याचं साहित्य तिथं नसेल त्या वाचनाला काही अर्थ नाही. कारण तिथून जे काय कवितेमधला एक नवकवी कवितेचा जो एक प्रवास सुरू झालेला तो त्या काळात सुरू झाला. खरं सांगायचं तुम्ही काही जास्त वेळ घेत नाही, त्यांनी पुढे जावं सतत आणि त्यांच्या पाठीमागे आपण सर्वांनी उभं राहावं, वेगवेगळे विचार मंथन करावं. आणि जसं त्यांनी सांगितलं की दुर्दैवाने मला कधी कधी कळालं नाही, सगळा इतिहास लिहिला गेला तर साताराचा इतिहास अवेलेबल नाही, मला कुठे मिळतच नाही. आज त्यांनी 102 वर्ष झालेले, 1922 ते 1900 माझ्या मते 32 पर्यंत सर धनजीशा रूप 10 वर्ष नगरपालिकेचे अध्यक्ष राहिले. त्याच्यानंतर प्रतापसिंह महाराज 11 वर्ष राहिले. त्याच्यानंतर कोणीही मला वाटत नाही 2-3 वर्षाच्या होती नगराध्यक्ष राहिले. त्या काळात कुपर पार्टी, सातारा म्हणजे कुपर पार्टी, सातारा सांगली कराड या सगळ्या भागामध्ये कुठली पार्टी असते. यशवंतराव चव्हाण यायच्या अगोदर यशवंतराव चव्हाणांनी ज्यावेळेस राजकारणामध्ये आले सगळ्यात पहिला त्यांना जर कोणाला राजकारणात नेस्तनाबूत करायची लागलं तर ते कुपरांना लागले. कुपर राजकारणात होते, कुपर समाजकारणात होते. कारण 1920 साली ज्यावेळेला इथे नगर परिषदेचे अध्यक्ष झाले त्यावेळेस प्राथमिक शिक्षणाचा अधिकार देण्याचं अजूनही रेकॉर्डवरती पालीमध्ये रेकॉर्ड आहे आणि त्या रेकॉर्डवरती आजही नगरपालिकेवर सापडत तुम्हाला ती पहिली व्यक्ती होती शिक्षणाचा प्राथमिक आणि मोफत शिक्षण 1922 ते त्यांनी केलं त्या काळात. आणि तिथून पुढे 1936 ला ज्यावेळेस काँग्रेसने बहिष्कार टाकला तर बॉम्बे प्रेसिडेन्सी त्याच्यामध्ये आपला कर्नाटक, गोवा, महाराष्ट्राचा काही भाग, मुंबई प्रांत, गुजरातचा काही प्रांत होता. त्या प्रांताचे साधारणतः माझ्या मते 4 महिन्यात फक्त पंतप्रधान पहिला आपण बाळासाहेब फिरवतो. पण 1936 ला कोण असेल तर ते धनजीशा कुपर होते. आणि धनजीशा कुपरांनी असताना 4 महिन्यामध्ये सरांनी सांगितलं बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. त्याच्यातली एक गोष्ट आहे की त्यांनी माझ्या मते 1 एप्रिल 1936 ला पदभार घेतला आणि तो पदभार घेतल्यानंतर 4 महिन्याच्या काळात दुसऱ्या महिन्यामध्ये जे काही मे महिन्यामध्ये जे विजय घेतलं होतं स्वातंत्र्यवीर सावरकरांना जे रत्नागिरीमध्ये स्थान पद्धतीत ठेवलेलं होतं त्यांच्यावरती बंधनं टाकलेली होती ती पूर्ण बंधनं त्यांनी काढून म्हणजे त्यांचे विचार जरी ब्रिटिशांच्या बरोबर असतील कारण 20 वर्ष ते गव्हर्नर बॉडीमध्ये होते, गव्हर्नरच्या मिनिस्टरमध्ये होते, रेव्हेन्यू डिपार्टमेंट त्यांनी एक मिनिस्टर म्हणून बघितलेलं त्या काळामध्ये. हा इतिहासच आमच्याकडे कुठं नाही, शाहू महाराजांचा इतिहास तेच
कारण काय असतील मला माहिती नाही, त्या कारणाचं आपण काही सांगू शकत नाही कशामुळे झालेलं असं. आणि म्हणून हे सगळं होत असताना जेव्हा आमच्या दादांनी पुस्तक लिहिलं सहस्त्रकारातील एक पारसी नावाचं गंजेशा पुराणावरती, ते पुस्तक त्यांनी लिहिलं, पण त्याला एक शोध करून त्याच्यावरती एक चांगला प्रबंध बनायला पाहिजे. त्याच्यासाठी मागच्या वर्षी आपण शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये आपण तिथल्या इतिहास विभागाला एक काम दिलं, प्रोजेक्ट दिलेला आहे आणि गेल्या एक वर्षापासून त्याच्यावरती पूर्ण रिसर्च चालू आणि वेळोवेळी जाऊन मी बऱ्याच ठिकाणी रेकॉर्ड दिले. सातारा ते काही उपलब्ध नाही, मुंबईमध्ये बघतात. पारसी असल्यामुळे पारसी समाजाच्या काय संस्था मुंबईत तिथेही बघतो. आणि मला वाटतं विधिमंडळामध्ये त्यांची बरेचशी भाषणं आहेत, त्याच्या माध्यमातून सुद्धा काही उपलब्ध होईल. पण जसं त्यांचं जो त्या काळात आपण होतो 60,000 लोक जे आहेत, पारशी लोक 60,000 लोक आहेत फक्त भारतामध्ये राहिले आणि ते आले गुजरातमध्ये. आणि जसं सांगितलं होतं तिथल्या राजाने की तुम्ही दुधात जशी साखर असते तसं मिळवून राहा, ते दिलेलं वचन त्यांनी अजून नाही पाळलं प्रामाणिकपणे. आजही आमच्या सगळ्या म्हणतात मी मराठी माणूस आहे, आजही मराठी बोलतात. एअरपोर्टला गेलो तुम्ही मराठी, कारण असे तुम्ही फॉरेनर मराठी कसं गेलो, ते म्हणलं मी मराठी फॉरेनर नाही. तर या भूमीशी नातं सांगणार. आजच शिवेंद्र बाबा आले होते, निवडणुका सुरू झाल्या सगळीकडे, तिथं आमच्या कामगार कर्मचाऱ्यांची विधूस करायचं म्हणून आले. आणि ते आल्यानंतर साहेब असताना साहेबांचं सांगितलं की 100% माझं गाव माझी माती अशा पद्धतीने मी राहतो. माझे ते सन ऑफ सॉईल म्हणतात. सातारा कुठंच जाणार नाही. जे काय उद्योग निर्माण केले ते इथंच केले. 4,000 लोकांना प्रत्यक्ष आणि 4,000 लोकांना अप्रत्यक्ष हा जो काय रोजगार निर्माण झाला की पेन्शनचं शहर म्हणून ओळखलं जायचं सातारा. मी ज्यावेळेस आपण त्यावेळेस चला चांगला याच्यापुढे आता पेन्शनच्या शहरामध्ये आपल्याला वाढत आहे. पण तिथं त्यांनी मी आले असताना 2-3 प्लॅन होते, आज 11 प्लॅन झाले. 4,000पेक्षा लोकांना इथं नोकरी मिळाली, त्याच्या उत्पन्नाचं साधन मिळालं, पुढे आयुष्यात जाण्याची संधी मिळाली. हे करत असताना की जे काही चांगल्या गोष्टी संस्कृतीच्या आहेत त्या सुद्धा पुस्तकाच्या माध्यमातून करायचा प्रयत्न केला. त्याचा सुद्धा एक छान छोटासा खारीचा वाटा मला घेता आला, याच्याबद्दल मला समाधान वाटतं. आता सगळ्यांनी अपेक्षा व्यक्त केलं तर मी छोटीशी अपेक्षा व्यक्त करतो. मराठी माणूस आहे, काही मागितल्याशिवाय राहत नाही. तर 102 वर्ष झाली गंजेशांचं पुस्तक लिहिलेलं आहे मराठीत. आपण आता प्रयत्न करतोय की विद्यापीठाच्या माध्यमातून पुढच्या 7-8 महिन्यावर त्याच्यावर एक चांगला प्रबंध व्हावा, ज्या प्रबंधाला आधार असेल. एक आत्मचरित्र हे काहीतरी वेगवेगळ्या लोकांना बघून लिहिलेलं अशा स्वरूपातलं राहतं, तर ऐतिहासिक संदर्भ असले पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण तो एक जो प्रोजेक्ट दिलेला आहे त्याच्यासाठी माझ्या वाट्यात 6-8 महिन्यामध्ये पूर्ण होईल. त्याच्यावरती आधारित असं पुस्तक लिहिलं असेल किंवा जे जयंत गुजराने लिहिले त्या पुस्तकाला सुद्धा जास्तीत जास्त त्यांच्यासाठी करायला पाहिजे. आपण नेहमी आजच्या ज्या समाजावरचं जे काही वातावरण आहे त्या वातावरणामध्ये एक वार्षिक माणूस 60,000 सध्या फक्त लोक आहेत वार्षिक होतं, त्याच्यातले माझ्यामध्ये अर्धे भारतात असते. एक माणूस एकच घर आहे आज, फक्त 2 जन्माने असलेले 3च पारशी आहेत आणि ते इतक्या लोकांना रोजगार देतात. या मातीशी त्यांचं इमान त्यांनी अजूनही ठेवलेलं आहे. त्यांना या मातीबद्दल या संस्कृतीबद्दल अभिमान वाटतो. त्यांच्या धर्मात सांगितलेल्या गोष्टी बऱ्याचशा बदलून त्यांनी इथल्या संस्कृतीप्रमाणे केल्या. म्हणजे खरं तर आपण धर्माचा पगडा इथं बसलेला असताना त्यांची आई गेली त्यावेळेस पारसी पद्धतीप्रमाणे ते पॉवर ऑफ सायलेन्स मध्ये असतात. त्यांनी ते नाकारलं, माऊलीला घेऊन गेले, त्यांनी पूर्ण दहन केलं. त्यांच्या समाजाने आता तिथं कुठे नाही, मुंबईतल्या लोकांनी ज्यावेळेस त्यांच्यावरती प्रश्न केले की असं काय केलं, त्यांनी सांगितलं की माझी आईची इच्छा होती. पण ज्या संस्कृतीत ती वाढली त्या संस्कृतीप्रमाणे माझे अंत्यसंस्कार व्हायला पाहिजे. त्यांचे भाऊ गेले, सॅम कुपर गेले, त्यावेळेस सुद्धा इतकंच नाही केलं तर 3ऱ्या दिवशी जाऊन केलं आणि त्याच्यानंतर ते गंगेत घेऊन त्यांनी टाकले. ही समाजातली चांगल्या घटना, चांगले लोक, एक जीवाला राहणार लोक आहेत अशा एका माणसाचं हे जे संस्कार आले त्याच्या आजोबापासून त्यांचं माझ्या मताने जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर चरित्र जवळ गोष्टीला आपण नक्की प्रयत्न करावा. छोटीशी ग्रंथी आपल्याला करेल, आपला जास्त वेळ घेत नाही. माझं तसं साहित्याची बघितलं तर सांगितलं त्यांनी की कुरुंदकर ज्या गावात होते त्याच गावात होते. कुरुंदकरांशी माझा अतिशय जवळचा परिचय होता. त्यांचा मुलगा माझा चांगला मित्र होता. साहित्यिक असताना वेगवेगळ्या परिसंवादामध्ये मी त्यांना पीपल्स कॉलेजचे ज्या वेळेला प्राचार्य होते त्यावेळेस सुद्धा त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली. आणि ते माझ्या मूळचे माझ्याच गावचे होते. आणि तो एक संदर्भ आहे आणि त्या संदर्भाच्या निमित्ताने मी आजपर्यंत त्यांनी सांगितलं आणि मला बरंच सांगितलं. अजून दुसरे आमचे कवी आमच्या गावचे सांगितलं होतं इंद्रजित भालेराव सुद्धा आहेत.
मला वाटतं आमच्या गावचा वारसा म्हणजे गोदावरीतून तिथं गोदावरी आहे, कृष्णाघाट. मला जर आता आत्मचरित्र लिहायचं झालं तर असं लिहायला लागेल, गोदावरी पासून कृष्णाघाटेपर्यंत. तर एक चांगलं व्यासपीठ या निमित्ताने मिळालेलं आहे आणि मला वाटतं लोकांचा सहभाग वाटला पाहिजे. 2-3 कार्यक्रमाला इथं आलो, आपल्याला अतिशय जे काय आपण कार्यक्रम घेतोय फिटनेस आहे त्याच्यामध्ये अजून लोक सहभाग वाटला पाहिजे आणि त्याच्यामध्ये विनोद कुलकर्णीच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता यावं. विनोद कुलकर्णींना शुभेच्छा आणि तुमच्या बरोबर आपले परत एकदा सांगतो धन्यवाद. जय जय महाराज. एक मिनिट जरा उद्याच्या कार्यक्रमाविषयी सांगताय. आपल्या समूहातर्फे कधी सत्कार देतो त्याचा सत्कार उपलब्ध झाला का तो सत्कार? आपले आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपले सरकारचे मार्गदर्शक श्याम पडवे यांचा सत्कार जास्त देशपांडे सरांनी जास्ती करावा. देशपांडे सरांना मी विनंती करतो. एक महत्वाची सूचना म्हणजे दिलीप कुलकर्णी नावाचा एक पर्यावरणवादी जीवन जगणारी एक फार मोठी व्यक्ती, त्यांचे अनेक पुस्तक पण आहेत. तर ते ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे. ते उद्या साताऱ्यात येणार आहेत. तर आपल्या पुस्तक समूहातर्फे या सभागृहात उद्या संध्याकाळी त्यांच्याशी गप्पागोष्टी करणं, त्यांचे विचार ऐकणं, त्यांना प्रश्न विचारणं हे सगळं आपण करणार आहोत संध्याकाळी 6 वाजता. आणि सकाळी आम्ही 10:30-11 वाजता धावडशीच्या ब्रह्मदेव स्वामी शाळेमध्ये एक ग्रंथालय जे आपल्या पुस्तक प्रेमी समूहातर्फे सुरू केलेलं आहे, तर त्या ग्रंथालयामध्ये तिथल्या मुलांना एक विधायक दिवाळी या विषयाची पुस्तकं सर्व मुलांना त्यांना वाटायची आहे आणि तिथं आपण त्यांचं व्याख्यान, त्यांचे विचार ते व्यक्त करणार. दोन्हीकडे शक्य झालं तर आपण यावे. उद्या संध्याकाळच्या कार्यक्रमात मात्र सर्व सभासदांनी आपल्या हजर असणं महत्वाचं आहे. धन्यवाद. सर्वांना व्यक्त करतो. देशपांडे सांगतो धन्यवाद.